स्विगीमध्ये सुद्धा कलर वेगळा आता ऑरेंज ज्या ठिकाणी वापरला जात होता आत्तापर्यंत, तो आता ग्रीन वापरला जातोय. म्हणजे जेव्हा तू पेमेंट करतोस, तेव्हा हं, त्याच्यानंतर एक टिक मार्क येतो आणि एक हं, अॅनिमेशन येतं. हं, ते पूर्वी ऑरेंज असायचं, आता ते मध्ये-मध्ये ग्रीन व्हायला सुरुवात झाली. तर एखादी गोष्ट शक्य करणं हं, अ, याच्यासाठी जी प्रणाली लिहिली जाते कॉम्प्युटरमध्ये, म्हणजे ज्याला प्रोग्राम म्हणतात, दॅट हं. इज ॲप्लिकेशन. दॅट मीन्स इट इज अप्लायिंग द पॉवर ऑफ कम्प्युटर्स टू गेट समथिंग डन. कोणतीही प्रणाली हँडल करण्यासाठी, कोणतीही गोष्ट हँडल करण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग हवं असतं काही प्रकारचं. मोबाईल ॲप्स वापरावा कसा, याच्याबद्दल ट्रेनिंग प्रोग्राम कुठेही नाहीये, की बाबा WhatsApp कसं वापरावं. देअर इज समथिंग कॉल्ड मोस्ट सिड्युसिबल मूव्हमेंट, की एखादी अशी अ, असा क्षण असतो, की ज्या वेळेला तू ती डिसिजन घेऊ शकतोस बाईंगची. तर त्याच्यासाठी McDonald'मध्ये हा रिसर्च केला गेला होता. त्याच्यामुळे जितक्या लोकांना त्यांना फ्राईज विकता येतील, फ्रेंच फ्राईज, तितका त्यांचा बिझनेस तो चांगला चालणार आहे. सो त्याच्यामुळे तुला आठवत असेल तर एखादी तू ऑर्डर दिलीस आणि त्याच्यामध्ये समजा फ्रेंच फ्राईज नसतील, तर ते विचारतात, "वुड यू लाइक फ्राईज विथ दॅट?" पुढच्या 24 तासांमध्ये जर तुम्ही हे घेतलं नाही, तर तुमचं तो डिस्काउंट जाणार आहे किंवा 10% डिस्काउंट आहे, तो मिळणार नाहीये वगैरे. आता हे फोर्स केलेली एक मूव्हमेंट आहे तुझ्यावर, की तू आत्ताच हे काहीतरी केलं पाहिजेस. नमस्कार मंडळी. आजच्या या भागात आपण सौरभ करंदीकर यांच्याशी UX UI डिझाईन या विषयावर गप्पा मारल्यात. वेगवेगळ्या ॲप्समध्ये वेगवेगळे रंग वापरून, वेगवेगळ्या फीचर्स वापरून, पुश नोटिफिकेशन्स वापरून कसं आपल्याला गंडवलं जातं याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. आपण चर्चा या विषयाची केलेली आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. महा MTB गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत सौरभ करंदीकर सर. नमस्ते सर. नमस्कार. स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. विषय अत्यंत युनिक आणि वेगळा असा आहे. तर त्यामध्ये आपण मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्स आजकाल वापरतो. त्या ॲप्सच्या निर्मिती दरम्यान म्हणजे ते ॲप्स निर्माण करत असताना आपण ते कसे वापरणार आहोत याचा विचार कसा केला जातो. म्हणजे युजर इंटरफेस त्याचा काय असावा, युजर एक्सपिरियन्स काय असू शकतो, या गोष्टींबद्दल आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत. तर पुन्हा एकदा स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. तर सर, आपण ॲप वापरत असताना कुठलंही ॲप म्हणजे मग त्याच्या सुरुवातीला जर जायचं झालं तर एकतर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटकडे बघायला हवं, हो. की आपल्याकडे पूर्वी मल्टिपल काय म्हणता येईल एरिया ऑफ ऑपरेशनसाठी मल्टिपल डिव्हाइसेस होते. त्याचं सगळं कल्मिनेशन होऊन हा मोबाईल तयार झाला. त्या मोबाईलमध्ये आता वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड करणारे ॲप्स आले. मुळात ॲप्लिकेशन या शब्दाचा अर्थ काय आणि तो मोबाईलमध्ये आला कुठून? इथून सुरुवात करूया आपण. ठीक आहे ना. अ, आता एखादी गोष्ट शक्य करणं हं, अ, याच्यासाठी जी प्रणाली लिहिली जाते कॉम्प्युटरमध्ये, म्हणजे ज्याला प्रोग्राम म्हणतात, दॅट हं. इज ॲप्लिकेशन. दॅट मीन्स इट इज अप्लायिंग द पॉवर ऑफ कम्प्युटर्स टू गेट समथिंग डन. आता कसं होतं, की याच्यामध्ये ॲप्स, आता हा जरा लाडका शब्द झालेला आहे. म्हणजे ॲप्लिकेशन्स किंवा ॲपलेट्स एकेकाळी असा शब्द होता. आता तर कोणी वापरत नाही. ॲपलेट्स वॉज सपोज टू बी अ स्मॉलर ॲप्लिकेशन. म्हणजे ओके. म्हणून त्याला ते नाव दिलं गेलं आणि हं. आता हे दिसायला स्मॉल असले तरी ते बऱ्याच मोठ्या गोष्टी करतात ॲप्लिकेशन्स. हो. आणि आता तर मला विचारशील तर एक वेगळा ट्रेंड आलेला आहे. तो हं, म्हणजे कोणतंही ॲप्लिकेशन एक गोष्टपेक्षा अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करतं. हं. म्हणजे आता एक समजा बुक माय शो असेल, तर तो तुम्हाला उद्या फूड ऑर्डरिंग पण करेल, काही कल्पना नाही. किंवा ती असते ना Paytm, सोय. हो ना. Paytm आता हं, समजा तुम्हाला फक्त त्या ट्रान्झॅक्शनसाठी मदत करताय, तर तुमची रेल्वे तिकीटं पण बुक करायचा प्रयत्न करताय. हं. म्हणजे ह्याला शेवटी एक स्विस नाईफ अप्रोच म्हणतात. म्हणजे काही खरंय. झालं की चला हे पण करूया, ते पण करूया. आता आपल्याकडे एवढे युजर्स आहेत, हां. आता आपण ते करू, असं तो झालेला आहे. त्यामुळे एखादं ॲप, एक गोष्ट एखाद्या ॲप्लिकेशननी चांगली करावी असं आमचं नेहमी सांगणं असतं, जेव्हा आम्ही ॲप्स डिझाइन करतो तेव्हा. हं. पण खरं सांगायचं तर या ॲप्लिकेशन्स किंवा ॲप्स हा जो शब्द आलेला आहे, त्याच्या मागे अ, जो विचार आहे तो असा आहे, की ॲप्लिकेशन एखाद्या युजरनी सतत करत राहावं. हं. आणि ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता तुमच्या फोनवर जी ॲप्स असतात, त्यांची एक स्वतःची एक लाईफ
त्यांचं एक लाईफ सायकल आहे. हं. म्हणजे एक ते प्रोडक्ट लाईफ सायकल असतं तसंच. तसंच तसंच की ते इररिलेव्हंट होतात नंतर. हं. तर आता समजा असा विचार कर की तुझ्या मोबाईल फोनमध्ये साधारण एक 100-150 ऍप्लिकेशन्स असतील, कधी जास्त पण असतील त्याच्यापेक्षा. त्यापैकी रोज तू किती वापरतोस? 4. बरोबर? आणि बाकीची आहे ती तू वापरणं बंद केलेलं आहेस, हं. याचाच अर्थ त्यांचा मृत्यू ओढवलेला आहे हं. त्या ऍपचा. पण कधीतरी लागू शकतं म्हणून ठेवून देतो. बरोबर आहे. असं. बरोबर. एक ना एक दिवस मी ते नक्की वापरेन असं म्हणून ते ठेवलं जातं. हो. पण याचा एक वर्ल्ड वाईड डेटा सांगतो. एखादं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्यानंतर जर समजा ते तुमच्या उपयोगी पडलं नाही, म्हणजे ऍप्लिकेशन इट डिड नॉट अप्लाय एनिथिंग, त्याचा इररिलेव्हन्स एका आठवड्यात येतो. एका आठवड्यात ऑन अन ॲव्हरेज. त्यामुळे एखादी कंपनी किंवा एखादी व्यक्ती किंवा स्टार्टअप एखादा ॲप जेव्हा तयार करतो, तेव्हा ही भीती असते, की ते ॲप्लिकेशन डाउनलोड किती लोकांनी केलं अँड हाऊ मेनी ऑफ देम कंटिन्यू टू युजिंग इट. की बाबा एका आठवड्याच्या पलीकडे जाऊन ते लोकं वापरणार आहेत का? करेक्ट. ह्याच्यासाठी ही सगळी चढाओढ असते आणि त्याच्यामध्ये सगळेच जिंकतात असं नाही. आणि जसं तू म्हणालास तसं ते 4 ऍप्लिकेशन तुझ्या मोबाईल फोनवर जिंकलेले आहेत, हो. बाकीचे सगळे हरलेले आहेत. असं त्याचा अर्थ होतो. ओके. सौरभ सर गेली 29 वर्ष युजर एक्सपिरियन्स इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यातली काही वर्ष त्यांनी ऍडव्हर्टायझिंग मध्ये देखील काढलेली आहेत आणि आज ते आपल्या समोर आलेले आहेत. तर आपल्या फोन मधल्या जसं मी म्हटलं की 4 ऍप्स मी वापरतो. हो. आता ही ऍप्स डिझाईन करत असताना ज्या लोकांनी ते डेव्हलप केलं असेल त्यांनी माझ्या सायकोलॉजीचा विचार केला असेल. मी काय विचार करतो ह्याचा विचार केला असेल. नक्कीच. मी हे वापरलं पाहिजे किंवा सतत वापरलं पाहिजे याकरता मी त्याच्यामध्ये डेव्हलपरनी त्याच्यामध्ये काहीतरी फीचर्स घातलेले असतील तर त्या सायकोलॉजीचा आणि युजर एक्सपिरियन्सचा कसा संबंध जोडतो आपण? एकतर युजर एक्सपिरियन्स या डिसिप्लिन बद्दल मी थोडस हो. सांगतो. हा डिसिप्लिन येऊन सुद्धा काय फार दशकं लोटलेली नाहीयेत. युजर एक्सपिरियन्स खऱ्या अर्थाने मोबाईल फोन नंतर तो जास्त रूढ झाला. आणि त्याचं कारण असं होतं की आता समजा तुला एखादं विमान चालवायचं आहे, तर तुला काहीतरी क्वालिफिकेशन असतात पायलट होण्यासाठी, आणि ते एकदा तू ती क्वालिफिकेशन मिळवलीस की त्याच्यानंतर तुला ट्रेनिंग प्रोग्राम दिला जातो. आणि त्या ट्रेनिंग प्रोग्राम नंतर तुला ते विमान कसं उडवायचं ते समजू शकतं. बरोबर? आता हाच विचारतो असं कर की कोणतीही प्रणाली हँडल करण्यासाठी, कोणतीही गोष्ट हँडल करण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग हवं असतं काही प्रकारचं. मोबाईल ऍप्स वापरावा कसा याच्याबद्दल ट्रेनिंग प्रोग्राम कुठेही नाही की बाबा व्हॉट्सअप कसं वापरावं, मायक्रोसॉफ्ट वर्ड कसं वापरावं. एकेकाळी आपल्याकडे होते ते क्लासेस, की विंडोजचे क्लासेस हो. होते, हॉटमेलचे MS क्लासेस होते एकेकाळी. होते 50-50 रुपये घ्यायचे. पण ते आता राहिलेले नाहीत. कारण आपल्या मोबाईल फोनमध्ये, म्हणजे आता तुझ्या हातात जो मोबाईल फोन आहे त्याच्यामध्ये जी कॉम्प्लेक्सिटी आहे, जे तंत्रज्ञान आहे, ते एखाद्या उपग्रहाला लाजवेल इतक्या लेवलचं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. पण तुला कोणीच अशा क्लासला पाठवलं नाही, ट्रेनिंगला पाठवलं नाही की 40 दिवस तू शिक की कसा तुझा मोबाईल फोन वापरायचा आहे. सो आता काय झालं की ही जबाबदारी की लोक हे वापरू शकतील की नाही, ही त्या लोकांवरची जबाबदारी गेली. ती ऍप तयार करणाऱ्यांवर ती जबाबदारी आलेली आहे की त्या किती इफेक्टिव्हली ते ऍप वापरलं जाईल. मग प्रश्न आला की जर समजा मला हे घडवून आणायचंय की उमंगनी हे ऍप वापरलं पाहिजे, तर मला उमंगला त्या ऍपचा अभ्यास नाही करायचा आहे, मला उमंगचा अभ्यास करायचा आहे. मला त्या व्यक्तीच्या सायकोलॉजीमध्ये, त्याच्या विचार प्रणालीमध्ये शिरून बघायचं आहे की हा माणूस कसा वापरतो, या माणसाच्या आशा आकांक्षा काय आहेत, त्याला कोणत्या गोष्टी थांबवतात, त्याला कोणत्या गोष्टी पुढे नेतात, म्हणजे ड्राईव्ह आणि ब्लॉक्स आम्ही ज्याला म्हणतो, ते जाणून घेणं ही जबाबदारी आता ऍप तयार करणाऱ्यांची झालेली आहे. सो आम्ही काय करतो तर आता एक म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आमचं बेंचमार्क्स काय ते सांगतो. म्हणजे एखादं ऍप तयार करताना मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्स बद्दल तू ऐकलं असशील की बाबा हो. माणसाच्या ज्या रोटी कपडा मकान सेफ्टी करेक्ट, त्याच्यानंतर बिलॉंगिंग, belonging, लव्ह सगळे येतं. त्याच्यानंतर self esteem, सेल्फ एस्टीम, self सेल्फ actualization. ऍक्च्युलायझेशन. सेल्फ ऍक्च्युलायझेशन की मी गेल्यानंतर या जगामध्ये माझं नाव राहावं, आणि या कारणासाठीच अनेक जागांना, रस्त्यांना लोकांची नावं दिली जातात, त्यांचे पुतळे उभारले जातात. ते याच्यासाठी की ती एक नीड आहे माणसाची, की मी गेल्यानंतर माझा काहीतरी इथे
ठसा Relevance. राहावा हम्म. असं वाटतं. तर आता ही हायरार्की आहे. म्हणजे पहिल्या नीड्स फुलफिल झाल्याशिवाय तुम्ही पुढच्या पायरीवर जात नाही. तर तसंच आमचं UX हायरार्की ऑफ नीड्स आहे. ओके. तर एखादं ॲप असेल तर त्याची पहिली पायरी काय आहे, की तुला वापरता आलं पाहिजे. हम्म. म्हणजे मी कॅल्क्युलेटर दिलं, कॅल्क्युलेटरचं ॲप. तर त्या कॅल्क्युलेटरच्या ॲपमध्ये मला बेरजा वजाबाकी करता यायला पाहिजे. ती हम्म. पहिली नीड आहे. ओके. म्हणजे अगदी रोटी कपडा मकान या लेवलची ती आहे. करेक्ट. बेसिक. तर एक झालं ते. त्याच्यानंतर डिलाइटफुल म्हणून एक हम्म. प्रकार आहे. आणि डिलाइटफुल हा जो पुढचा टप्पा आहे तो असा आहे, की मला आवडतं हे वापरायला. म्हणजे नुसतंच मी वापरू शकतो असं नाही, की मला हे ॲप वापरायला आवडतं. मला YouTubeवर व्हिडिओ बघायला आवडतात. Vimeoवर तेवढे नाही बघायला आवडत किंवा हा जो प्रकार आहे तो तिथे होतो, की बाबा मला हे आवडतंय जे काय चाललंय ते. त्याच्या पुढचं आहे एंगेजिंग, की हे इतकं एंगेज करतं मला, की मला दुसरं काही वापरायचंच नाहीये. हम्म. म्हणजे मला Amazon वरूनच गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. हम्म. मला Flipkart तू किती मला डिस्काउंट दे, मला Flipkartमध्ये जायचं नाहीये. किंवा मला स्विगीवरनच फूड ऑर्डर करायचं आहे. मला Uber Eats माझा पत्ता विचारायला लागला तो टॅक्सीवाला तरी मला नकोय. मला नाही यूज करायचं. आता हे कधी होतं, की एखाद्या ॲपचा एक्सपिरियन्स इतका चांगला आहे, की मला ते आवडलंच आणि एवढंच नाही तर मला हा युजर एक्सपिरियन्स बाकीच्या एक्सपिरियन्सपेक्षा आवडलाय. त्याच्यामुळे मी बाकी काही वापरणार नाही. आता जसं सेल्फ ऍक्च्युअलायझेशन असतं म्हणजे सर्वात मोठा जो म्हणजे Goal. परमोच्च हम्म. गोल आपण त्याला म्हणूया, तसा युजर एक्सपिरियन्स मध्ये काय असतो, तर युजर एक्सपिरियन्स मध्ये असतो रेकमेंडेशन. हम्म. ए तू ते पाहिलं का? ए तू ते केलं का? हा, बघितलंस तू हं. फोन घ्यायचा तुला, थांब मी सांगतो कोणता फोन घ्यायचा. आता मी अनेकांना मी ऍपलचे फोन वापरतो आणि ते महाग असतात पण साठवतो पैसे आणि वापरतो. आता असं होतं की माझ्या मित्रांना मी नेहमी असं सांगतो, तू ऍपलचाच फोन घे, हाच घे, हा घेऊ नको, किंवा तू या पद्धतीचाच लॅपटॉप घे, हा घेऊ नकोस. तू खरंच सांगतो, नाही येत ना पैसे, थोडे दिवस थांब, पैसे जमव पण हाच घे. हे मी का सांगतोय? तो टिम कुक मला एक पैसा देत नाही. करेक्ट. मी समजा गेलो ऍपल स्टोअर मध्ये, बीकेसीच्या ऍपल स्टोअर मध्ये गेलो आणि सांगितलं मी तुमचे फोन सगळ्यांना रेकमेंड करतो, ते मला 1% पण डिस्काउंट देणार नाहीये. म्हणजे त्यांच्यासाठी मी ऍडव्हर्टायझिंग करतोय. आणि ऍडव्हर्टायझिंग मधून जे मी शिकलो, आता गेल्या 16 वर्ष मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम केलं, तिथे हेच असतं की लोकांना काही गोष्टी करायला भाग पाडणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते युजर एक्सपिरियन्स मध्ये असं होतं की मला जो एक्सपिरियन्स मिळालाय तो एक्सपिरियन्स मला भाग पाडतोय की मी दुसऱ्यांना तोच एक्सपिरियन्स देऊ करू, की मला असं वाटावं की त्यांनी पण हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आणि हा युजर एक्सपिरियन्स डिझाईनचा सर्वात मोठा विजय असेल. म्हणजे एखादं ऍप्लिकेशन मी डिझाईन केलं, सॉरी ऍप डिझाईन केलं, तर ते ऍप लोकांनी एकमेकांना सांगितलं का वापरायला. व्हॉट्सअप जेव्हा लॉन्च झालं तेव्हा लॉन्च ऍड्स नव्हत्या. करेक्ट. पूर्ण पेपरभर ऍड का आजपासून सुरू व्हॉट्सअप नावाचं एक नवीन ऍप तुमच्या फोनवर येतं, असं अजिबात झालेलं नाही. एवढंच काय, तू व्हॉट्सअप कधी वापरायला सुरुवात केलंस तू विसरलेलास. पहिलं तू डाउनलोड का केलंस? मी एक दिवस मागोवा घेतला, मी जरा म्हटलं की बघूया मला आठवत आहे का. 2013 13-14. हा, साधारण बरोबर. तर तेव्हा तेव्हा मला असं आठवतं की कोणीतरी मला एक जोक पाठवला आणि तो जेव्हा SMS वर आला तेव्हा तो तुकड्यांमध्ये आला. आणि मी म्हटलं बाबा रे असं नको करू, ईमेल पाठव, एवढा लांब लांब जोक करतो. तो म्हणाला त्यापेक्षा एक काम कर ना, व्हॉट्सअप डाउनलोड कर, मी तुला पाठवतो. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ व्हॉट्सअप फॉर मी. म्हणजे काय की त्या माणसाला काही कारणाने असू दे, तो एक चांगला एक्सपिरियन्स आला होता आणि तो आला होता त्याच्यामुळे त्यांनी रेकमेंडेशन केलं. म्हणजे एखादं ऍप जर समजा मला प्रमोट करायचं असेल, अधिकाधिक लोकांनी वापरावं असं वाटत असेल, तर एक्सपिरियन्सवर सर्वात आधी काम केलं पाहिजे, नक्कीच. ऍडव्हर्टायझिंगवर त्याच्या नंतर काम केलं पाहिजे. ओके. असा माझा समज आहे. नाही, पूर्वी म्हणजे मिलेनियल्स वुड रिलेट टू दिस की SMS वरती जेव्हा चॅटिंग व्हायचं तेव्हा इमोजीसचे आपण काही प्रकार केले होते की स्माइलीसाठी ऍस्ट्रिक्स आणि अशा सगळ्या गोष्टी. तर ते व्हॉट्सअप वापरण्यासाठीचं एक कारण पण बनलं लोकांसाठी हो. की अरे तू त्यातले इमोजी बघितले का, किती हा. वेगळे आहेत, मग तो रडतानाच हसतोय माणूस, नक्की काय करतोय कळत अश्रू नाही. येत आहेत पण पण हसतोय. हा, बरोबर. सो या कॉन्व्हर्सेशननी सुद्धा ऍप रेकमेंडेशन झालेली आहे. होतं ना. सो त्याच्यामुळे हे एकतर मला लक्षात घ्यायला लागतं. आता हे झालं टार्गेट सेटिंग, की मला इथे पोचायचंय. पण ते पोचायचंय कसं?
सो तू जो सुरुवातीला प्रश्न विचारलास की माझ्या मनाबद्दल माझ्या विचारांबद्दल काय जाणून घेतात ते लोक, तर याच्यात सायकोलॉजी हा एक मोठा भाग आहे. टेक्नॉलॉजी जेवढा भाग आहे तेवढाच सायकोलॉजी हा भाग आहे, की एखादं ऍप कसं वापरलं जातं आणि त्या दृष्टीने मग त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात किंवा रेकमेंड केलं जातं. आता म्हणजे आता आपण सर समजा माझ्या मोबाईल मधले ऍप्सचं विभागीकरण करायचं म्हटलं हा. तर त्याच्यामध्ये फूड डिलिव्हरी येईल, हो. ई कॉमर्स हो. येईल, तरुण असल्यामुळे डेटिंग ऍप असू Yes. शकतं, हो. आणि अजून म्हणजे स्मॉल डिलिव्हरीज की बिग बास्केट, बुकिंग ऍप्स इन्स्टामार्ट आहेत, किंवा तिकीट बुकिंग आहे. तिकीट बुकिंग ऍप्स हो. आहेत, पेमेंट ऍप्स हो. आहेत. तर या सगळ्या वेगवेगळ्या ऍप्सचा विचार करत असताना उमंग काळे कसा वागतो किंवा ती वापरणारी व्यक्ती कशी वागते, आणि ते ऍप वापरत असताना ती जास्तीत जास्त वेळ त्या ऍपवर कशी राहील किंवा जास्तीत जास्त गोष्टी त्यावर कशा मागू, म्हणजे अमेझॉन असेल तर त्याच्यामध्ये आपण बघतो की तो कसा डिझाईन केला जातो, म्हणजे एक्सपिरियन्स की तुम्हाला नको असतात गोष्टी तरी पण वाटल्या पाहिजेत की अरे हे माझ्याकडे हवंय. हा. सो आता एक दोन गोष्टी तू बोललास, हम्म. त्याच्याबद्दल सांगतो. म्हणजे वर्गीकरण याच्याबद्दल आपण आधी बोलूया हम्म. आणि मग Amazon तुम्हाला कसं गोष्टी विकत घ्यायला लावतं त्याच्याबद्दल बोलूया. येस. Amazon असं नाही, कोणतंही कोणीही application. app, आपण सिंगल आउट नको करूया. Correct. सो त्याच्यातलं पहिलं जे तू बोललास की धर्म, हम्म. जे ऍप्स आहेत ते दोनच आहेत हम्म. या जगामध्ये. म्हणजे जसं ते एक गमतीत म्हटलं जायचं ना की कोकणस्थानमध्ये हे जास्त कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये की जगात दोनच जाती, हम्म. एक कोकणस्थ आणि मग बाकीचे. तर तसं तसं इथे दोनच गट पडतात हं. ऍपचे. आणि ते काय आहे, तर तो एकतर ते ऍप तुम्हाला तुमचं मनोरंजन करतं हम्म. किंवा ते तुमच्यासाठी काहीतरी काम करतं. हम्म. म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये नाव आहेत जेस्टर, हम्म. म्हणजे जोकर असं, आणि दुसरं म्हणजे कॉन्सियर्ज. म्हणजे तुम्हाला जे पडल्या क्षणी तो काम करतो असा कॉन्सियर्ज. कॉन्सियर्ज आहे एखादा ऍप का जेस्टर आहे, हे ठरवल्यानंतर याचं डिझाईन सुरू होतं. की समजा मला उमंगला एंटरटेन करायचं आहे, तर मी युट्यूब कसं डिझाईन करायला पाहिजे, एखादा व्हिडिओ संपल्यानंतर त्याला दुसरा कोणता रेलेव्हंट व्हिडिओ द्यायला पाहिजे, हे ह्याचे अल्गोरिदम कसे लिहिले पाहिजेत. किंवा नेटफ्लिक्समध्ये मी पहिल्या 5 ज्या मूव्हीजवर क्लिक करतो त्याच्यानंतर मला कळणार आहे की या माणसाला अमुक प्रकारच्या मूव्हीज जास्त आवडणार आहेत किंवा अमुक प्रकारचे शोज जास्त आवडणार आहेत. म्हणजे आता तर त्यांनी असं 99% रेलेव्हन्स वगैरे असं द्यायला सुरुवात केली काही ऍप्सने, की हा तुमच्या आवडी-निवडीशी 99% जुळणारा हा शो आहे, तर तुम्ही बघा. सो हे एक होतं. आणि कॉन्सियर्ज जो असतो तो असं अजिबात म्हणत नाही की या ऍपवर तुम्ही अधिकाधिक काळ राहिलं पाहिजे. तो गोलच नाहीये. म्हणजे स्विगीवर तू जास्त वेळ असणं हे चुकीचंच आहे. तू पण स्विगीतनं जास्तीत जास्त खरेदी करणं हे मात्र गरजेचं आहे. तर आता फेसबुक किंवा एखाद सोशल ऍप्लिकेशन आपण बघूया, ते काय आहेत, तर ते जेस्टरच आहेत. ते कॉन्सियर्ज अजिबात नाहीये. तुमची काही कामं करत नाहीत, तुम्ही त्यांची कामं करताय. त्याच्यातले जे ऍड्स आहेत ते बघून तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करताय. करेक्ट. पण तिथे मग गोल काय होतो की तिथे युजरनी जास्तीत जास्त वेळ त्या प्रकारच्या ऍप्सवर घालवावं याच्यासाठी और दिखाओ हे आता दुसरं झालं. म्हणजे अमेझॉनची ती एक ऍडच होती की अजून अजून दाखवा. म्हणजे एखाद्या दुकानात गेल्यानंतर आपण ते नेहमी म्हणतोस की अच्छा ठीक आहे, हे ठीक आहे, अजून काहीतरी असेल तर दाखव. तर तसं ते ऍप दाखवतंय का? सो दॅट इज देन अग्रीइंग विथ युअर वे ऑफ थिंकिंग, की तुला काय हवंय त्याप्रमाणे ते दिलं जातं. आता हा सॉरी. नाही, म्हणजे आता डिलिव्हरी मध्ये स्विगी वॉज अ पायनियर इन फूड डिलिव्हरी, हो. की तुम्हाला एखादी गोष्ट खावीशी वाटतेय तर ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवून देऊ त्या रेस्टॉरंट मधून. आणि ज्या एक ऍप दुसरं होतं झोमॅटो, विच वॉज अर्लियर ओनली फॉर फूड रेकमेंडेशन्स किंवा रिव्ह्यूज, बरोबर. किंवा मी आता समजा दादरमध्ये आलोय ठाण्याहून, तर मी आता इथे आल्यावरती माझ्या आजूबाजूला अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे मी जाऊ शकतो, नवीन काही चवीचं ट्राय करू शकतो, खाऊ शकतो, याची माहिती मला आधी झोमॅटोवरनं मिळायची. अगदी. त्याच्यानंतर ते इव्हॉल्व्ह होऊन फूड डिलिव्हरी इंडस्ट्रीमध्ये शिरले. मग याला पिवट असं म्हणतात. म्हणजे एक वळण घेणं हम्म. किंवा जे आपण करतोय ते सोडून दुसरं काहीतरी करणं, ही एक स्ट्रॅटेजी आहे ऍपची. तर ती कशी तयार होते, तर त्याची सुरुवात एका ठिकाणून झाली, शेवट दुसऱ्या ठिकाणी होतो. हे आपण आता हे जे तू 2 एक्झाम्पल्स दिलेत त्याच्याबद्दल बोलूया.
स्वतःचा माझा असा अनुभव आहे की झोमॅटोमुळे मला पुण्यामध्ये एका ठिकाणी मला भूक लागली होती, मला जायचं होतं खायला, पण चांगल्या रेस्टॉरंटमध्ये चांगले रिव्ह्यू असलेले मला जायचं होतं. तर झोमॅटोनी मला मदत केलेली आहे. पण मला त्या रेस्टॉरंटपर्यंत घेऊन जाणं हे त्याचं कर्तव्य होतं तेव्हा. सो स्विगी ऑन द अदर हँड इज डुईंग समथिंग एल्स. ते काय म्हणतं की तुम्हाला काय पाहिजे खायला? कोणत्या रेस्टॉरंटमधनं पाहिजे तुम्हाला? तिकडनं ऑर्डर करा आणि मग तुमच्यापर्यंत आम्ही ते घेऊन येतो. आता हा त्यांच्यासाठी हा पहिल्यापासून शेवटपर्यंत हाच उद्देश होता. पण हे बघितल्यानंतर आणि त्याची पॉप्युलॅरिटी बघितल्यानंतर झोमॅटोनी पण तेच करायला सुरुवात केली शेवटी. त्यांनी त्यांनी पण ते सो त्यांच्यासाठी हा पिव्हट होता. आता Uber Eats बद्दल आपण बोलूया. हं. म्हणजे हा आता किती सक्सेसफुल झालेला हे मला माहिती नाही. अ, म्हणजे मला स्टॅट्स माहिती नाहीयेत की किती युजर्स आहेत Uber Eatsचे. पण Uber Eatsने काय विचार केला, की Uber एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. म्हणजे त्यांच्याकडे हा डेटा आहे, की माणसं आहेत कुठे हं. सर्वात जास्त. तर मला त्यांचं लोकेशन माहिती आहे. मग मी त्यांना एखादी सर्व्हिस ऑफर करू शकतो का अमुक एरियामध्ये? हं. अशा रीतीने त्यांचं पिव्हट झालेलं आहे. जसं Paytmचं जसं मी म्हटलं, की तर तुमची रेल्वे बुकिंग त्यांना कनेक्ट करणं खूप सोपं आहे. कारण Paytm हे शेवटी वॉलेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवताच. आता जर समजा पैसे ठेवताच, तर ते कसं खर्च करायचं ते दाखवू. हा तो पिव्हट आहे. करेक्ट. म्हणजे हं. हा उद्देश एका नंतर एक असा चेंज होत जातो आणि त्याच्यात काही वावगं नाहीये. कारण शेवटी नंबर्स किंवा शेवटी हे सगळ्या गोष्टी काय धर्मादाय म्हणून नाहीयेत. तुमच्या फक्त सेवेसाठी म्हणून काय आलेल्या नाहीयेत. त्यांना प्रॉफिट पाहिजे आणि त्या करेक्ट. प्रॉफिटसाठी त्यांना असं पिव्हट करायला लागतं. सो हं. त्याच्यामुळे तो चेंज झालेला आहे. येस. अ, सो हां. सोशल डिलेमा नेटफ्लिक्सचा तुम्ही उल्लेख केला. नेटफ्लिक्सवरच एक सुंदर डॉक्युमेंटरी किंवा फिल्म आहे ज्याचं नाव आहे सोशल डिलेमा. ती या सगळ्याच गोष्टींवरती भाष्य करते, की कसा तुमचा वेळ म्हणजे दॅट प्रॉडक्ट इज नॉट द कमोडिटी. युअर टाईम इज अ कमोडिटी फॉर द डेव्हलपर. अगदी. म्हणजे असं म्हणतात, की इफ समथिंग इज फ्री, हं. यू आर द प्रॉडक्ट. आता तुमच्याकडनं Facebookनी पैसे घेतलेले नाहीयेत, म्हणजे हं. डायरेक्टली पैसे घेतलेले हं. नाहीयेत. पण हं. त्यांच्याकडनं त्यांनी तुमच्याकडनं एक कन्सेंट घेतलेला आहे. हं. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहे. तुम्ही हं. जेव्हा की आय ॲक्सेप्ट दीज टर्म्स अँड कंडिशन्स असं म्हणता, तेव्हा कोणीही त्या टर्म्स वाचत नाही. नाही. कारण त्या एकतर वाचायला कठीण असतात आणि त्या पानं असतात. म्हणजे एखाद्या यांनी वकिलांनीच त्याच्यावर तेवढा वेळ घालवला तर त्या वकिलाला समजू शकेल, की Facebookने तुमच्याकडे काय-काय मागितलेलं आहे. म्हणजे तुमची एस्टेट सोडून त्यांनी काय-काय मागितलेलं आहे ते तुम्हाला कळेल. तुमच्या माहितीवर पूर्णपणे अधिकार त्यांचा आहे. सो हे का केलं जातं, की आता सोशल डिलेमामध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवली होती त्यांनी, की समजा तुम्ही एखादी गोष्ट स्क्रोल करताय, कारण स्क्रोलिंग ना हं. टॅपिंगपेक्षा स्क्रोलिंग हे हं. जास्त मोबाईल फोनवर केलं जातं. आणि त्याला डूम स्क्रोलिंग असं पण म्हणतात, हो. की जे संपतच नाही आणि हं. त्याच्यावर काही ठिकाणी कायद्यानी बंधनं घालायचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे जगभरात, की डूम स्क्रोलिंग अमुक 50 पोस्टपेक्षा जास्त नसायला पाहिजे वगैरे असं काही. काही नाही, ते चालूच आहे. तर त्याच्यामध्ये जिथे तुम्ही थबकता हं. एखाद्या गोष्टीवर, तिथे तुमचा इंटरेस्ट आहे हा डेटा पॉइंट रेकॉर्ड केला जातो. म्हणजे हं. जेवढ्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीवर थबकता, तर तुमचं वय काय आहे त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या गोष्टी जास्त बघता याच्यामध्ये फरक असतो. तुम्ही करेक्ट. युथ असाल, जसं तू म्हणालास, की हं. युथ युजर्स आहेत, तर तुम्ही डेटिंग ॲप्लिकेशन्स जास्त वापरता हं. किंवा आता समजा मध्यमवयीन माणसाला लक्षात आलेलं, की अरे बापरे! आपण भविष्यासाठी पुरेशी तरतूद केलेली नाहीये, हं. तर तो फायनान्शियल ॲप्स जास्त वापरतो. आता हे जे करत असताना माझा इंटरेस्ट कुठे आहे, हे मी Facebook सारख्या सोशल ॲप्सना वेळोवेळी सांगत आलोय. सकाळपासनं रात्रीपर्यंत मी त्यांना हे डेटा पॉइंट्स देतोय आणि ते घेतायत. आणि हा खरा तो हे खरं तर वेल्थ आहे, जे मी त्यांना प्रोव्हाईड करतोय. आणि त्याच्यासाठी खरं तर Facebookनी आपल्याला पैसे दिले पाहिजेत, असं काही ठिकाणी काही लोकं म्हणतात. म्हणजे हं. एक जेरॉन लॅनियर म्हणून एक तंत्रज्ञ आहे. ज्याला व्हर्चुअल रिअॅलिटीचं जनक असं म्हटलं जातं. हं. तर जेरॉन लॅनियरचं असं म्हणणं आहे, की तुम्ही सगळी तुमची सोशल अकाउंट डिलीट करा किंवा त्यांच्याकडनं तुम्ही रेसिड्युअल पेमेंट्स घ्यायला सुरुवात करा. हे सगळं फक्त स्वप्नवत आहे, असं अजिबात होणार नाही. पण त्यांच्याकडे तो डेटा आहे. का? कारण आपण फ्रीली वापरतोय. आपण त्यांना कन्सेंट दिलेला आहे, की मी तुमचं ॲप फ्रीली वापरणार आहे. मग तुमच्याकडे हा अधिकार आहे, की तुम्ही माझी माहिती घेऊ शकता. आणि ही रिॲलिटी लोकांना कळलेली आहे आता. असं मी म्हणणार नाही, की ते इग्नोरंट आहेत. हं. त्यांना माहिती आहे, की हे असं सगळं होतं. पण त्याच्या विरुद्ध ते काही फारसं करू करत शकत नाही. नाही.
म्हणजे आता गेले काही दिवस हे मध्ये मध्ये मी बघतो याच्यात फेसबुकवरच लोक असं टाकतात की आय हिअर बाय डिक्लेअर दॅट फेसबुक शुड नॉट यूज माय इमेजेस, किंवा असं म्हणतो की मी ही पोस्ट अशी करतोय की ज्यामुळे मी हा अधिकार माझ्याकडेच आहे आणि माझी, आणि हेच तुम्ही सगळ्यांना कट पेस्ट करा, सेंड इट टू 10 पीपल. नाही तर तुमच्यावर काय. नाही, हे अक्षरशः मी तुला सांगू, चेन लेटर हा जो प्रकार असतो ना तोच हा आहे की हे पत्र जर तुम्ही 10 लोकांना पाठवलं नाही तर तुम्हाला काहीतरी तुमच्या आयुष्यात वाईट घडेल वगैरे, तसं त्या पद्धतीचं मी मी ते बघितलं. आणि काही माझे ज्ञानी मित्र आहेत त्यांनी हे केलेलं आहे आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे का का करताय. करताय? तर त्यांचं म्हणणं असं होतं की नाही, मला हे लक्षात आलं की माझ्या सगळ्या इमेजेस वापरतात, म्हणजे मी आता डिझायनर्स आहेत काही माझ्या ओळखीचं, तर ते म्हणतात माझं डिझाईन मी टाकलं ते त्यांच्या मालकीचं झालंय असं त्याचा अर्थ होतो. तर मी असं म्हटलं की ते तुमचं डिझाईन नकोय त्यांना, त्याच्यातनं ते त्यांच्या मॉडेलला ट्रेन करतायत. करतायत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जे डीप लर्निंग किंवा मशीन लर्निंग हा जो प्रकार आहे त्यांना ट्रेनिंग डेटा लागतो आणि तो ट्रेनिंग डेटा हा तुमचाच डेटा आहे. मग मेटा एआय जेव्हा आता व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला विचारलं जातं ना की आस्क एआय एनिथिंग, तुम्हाला कसली उत्तरं देतो वगैरे, ते प्लीज विचारा, कारण तो तुमचाच डेटा आहे ज्याच्यातनं ते तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतात. करेक्ट. तर मी त्यांना म्हटलं की असं काहीतरी फेसबुकवर पोस्ट करू नका. ज्या दिवशीपासून तुम्ही फेसबुक वापरायला सुरुवात केली त्या दिवशीपासून तो डेटा सगळा फेसबुकचा झालेला आहे, तो तुमचा नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की फेसबुकने माझी काही माहिती जी स्वतःची मला ठेवायची ती, नका पोस्ट करू. एक्झॅक्टली. कोणी सांगितलंय तुम्हाला सोशल व्हायला? अँटी सोशल व्हा थोडस जर तुम्हाला तसं वाटत असेल तर. करेक्ट. असा तो प्रकार आहे. आता या सगळ्यामध्ये अजून एक थिअरी वापरली जाते ती म्हणजे स्केअरसिटी इफेक्ट किंवा लॉस ऑफ अवर्जन. म्हणजे एखादी गोष्ट त्याची एमआरपी लिहिलेली असते 1000, हा. ती मिळत असते 699 मध्ये, हा. पण लाइटनिंग डील मध्ये ती काहीतरी 650 रुपयाला तुम्हाला देण्याचा प्रयत्न हा. त्या ऍप कडनं केला जातो. हा. म्हणजे हा. की आता नाही घेतलं ना तर 400 रुपयाचं नुकसान बरोबर. आहे, पण हो. एनिवे 600 रुपये तर खिशातनं जाणार आहेत. हा, आता आपण ना ऍप्सला बदनाम नको करूया. हे सगळीकडे चालू असतं. म्हणजे आता तू मॉलमध्ये गेलास किंवा कोणत्याही दुकानात गेलास तरी तुला तेच दिसतं. म्हणजे मग युजर एक्सपिरियन्सच्या ऐवजी आपण कन्झ्युमर एक्सपिरियन्स. हा, सीएक्स म्हणजे आता कस्टमर एक्सपिरियन्स, Okay. ही पण एक शाखा आहे या Okay. विचारांची, जी Okay. त्या ऍप पासून म्हणजे त्या स्क्रीन पासून दूर जाणारी ते स्पेशलायझेशन आहे. तर सीएक्स मध्ये जो विचार केला जातो तोच युएक्स मध्ये केला जातो. युजर एक्सपिरियन्स, कस्टमर शेवटी कस्टमर आहे आणि तो माणूस आहे, म्हणून त्याचा जो विचार केला जातो त्याला ते एक्सपिरियन्स डिझाईन म्हणतात. आता एखाद्या दुकानातला आपण युजर एक्सपिरियन्स बघूया. मी गेलो त्या दुकानात आणि मला एखादी गोष्ट घ्यायची आहे. हे टिपिकली ना क्रोमा सारख्या दुकानात तुला नेहमी दिसतं, तू जर बघितलंस तर. आता मला समजा एक वॉशिंग मशीन घ्यायचं आहे आणि त्या वॉशिंग मशीनचे 2 ब्रँड्स आहेत जे मला त्याच्यापैकी एक निवडायचं आहे. तर नेहमी तुम्हाला 3 गोष्टी दाखवल्या जातात. एका ब्रँडच्या 2 गोष्टी, एका ब्रँडची 1 गोष्ट, आणि त्या त्या तिन्ही गोष्टी एकमेकांबरोबरच, म्हणजे एखादं फीचर इकडे जास्त असतं तिकडे कमी असतं, याची किंमत थोडीशी एक 10-15% जास्त असते, त्याची थोडीशी कमी असते, आणि शेवटी घुम फिरा के तुम्ही ते 2 जे दाखवलेले आहेत ना त्यातलं एक उचलता. हे तुम्ही बघा, पुढच्या वेळेला तू गेलास की नक्की चेक कर. तर त्याच्या मागे एक मोठी स्ट्रॅटेजी आहे, सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजी, ज्याचं नाव आहे अगली जेरी. आता याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. हा एक सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे की म्हणजे डेटिंग मधला, आता तू डेटिंगचा उल्लेख केलास तर असं म्हणतात की एका मुलीला डेटिंगसाठी पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायामध्ये टॉम हा एक प्रकार आहे आणि जेरी हा एक प्रकार आहे. आणि मला असं वाटतं की त्या मुलीने जेरीला चूज करावं. तर त्याच्यासाठी एक अगली जेरी, म्हणजे जेरी सारखाच दिसणारा पण थोड्या प्रमाणात तसा वाईट असणारा असा एक माणूस बसवला जातो. म्हणजे त्यावेळेला काय होतं की टॉम कडे एकदा लक्ष देणार, जेरीकडे एकदा लक्ष देणार, तो जेरी सारखाच वाटतोय त्याच्याकडे अधिक लक्ष देणार, आणि शेवटी तो अगली जेरी आहे, तो काय चांगला दिसणारा नाहीये, त्याच्यामुळे शेवटी जेरीला निवडलं जातं. आता हाच सेट उलटा केला समजा की 2 टॉम आहेत आणि एकच जेरी आहे. तो जेरी नॉर्मल जो पिक केला होता तोच जेरी, हा, आणि टॉम आहे आणि एक अगली टॉम बसवलाय त्याच्या बाजूला. तर जनरली त्या मुलीचा कल टॉम कडे जास्त जातो, कारण टॉमला 2/3 वेळ दिला जातो
बरोबर? तुम्ही जास्त या ब्रँडबद्दल विचार करता, त्या ब्रँडबद्दल विचार करत नाही. तर हे मॅनिप्युलेशन तुझं होतच होतं. म्हणजे तुम्हाला नेहमी एखादी गोष्ट जेव्हा ऑफर केली जाते, तेव्हा आता मी परवाचीच गोष्ट आहे. एक बॅटरी मला घ्यायची होती. म्हणजे चार्जिंग करायला, मोबाईल फोन चार्जिंग करायला एक्सटर्नल. पॉवर बँक म्हणजे. पॉवर बँक. हं. तर त्या पॉवर बँकमध्ये 10,000 एमएच व्हॉटएव्हर त्यांची एक ती पॉवर असते, काहीतरी सायकल्स. कळत नाही मला, मलाही कळलं नाही. मी हो, हो असं म्हटलं. अजिबात कळलं नाही. 10,000 आणि एक 5,000 ची होती. हं. मी म्हटलं, "एवढा फरक?" मी म्हटलं, "ठीक आहे. हा 5,000चं, हे 10,000, पण तो दिसायला चांगली होती ती 5,000ची होती." मी त्याला म्हटलं, की "याची किंमत काय?" तर एकाची होती 5,000, जो 10,000 वाला होता त्याची किंमत 5,000 आणि दुसऱ्याची 4,500. अरे! हां. म्हटलं, "अरे वाह! म्हणजे मला ₹500 डबल पॉवर मिळते." हे मी मॅनिप्युलेट झालो झालो. आणि मी ती वेगळी घेतली. बॅटरी घेतली. म्हणजे मला माहिती होतं, की मी मॅनिप्युलेट होतोय, पण मला स्वतःवर कंट्रोल ठेवता आला नाही. आता खरंय. या स्ट्रॅटेजीज वापरल्या जातातच. फक्त हं. काय झालंय, की मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला ती स्केर्सिटी, जे तू म्हणालास, की पुढच्या 24 तासात जर तुम्ही ही ऑर्डर केली, तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. पण त्याच्यानंतर हे वाढणार आहे किंवा 2च आयटम अवेलेबल आहेत. पुढच्या 24 तासांमध्ये जर तुम्ही हे घेतलं नाही, तर तुमचं तो डिस्काउंट जाणार आहे किंवा 10% डिस्काउंट आहे, तो मिळणार नाहीये वगैरे. आता हे फोर्स केलेली एक मूव्हमेंट आहे तुझ्यावर, की तू आत्ताच हे काहीतरी केलं पाहिजेस. पण याचा अभ्यास कसा केला जातो त्याच्यावरची एक तुला गोष्ट सांगतो हं, मी. देअर इज समथिंग कॉल्ड मोस्ट सिड्युसिबल मूव्हमेंट, हं. की एखादी अशी अ, असा क्षण असतो, की ज्या वेळेला तू ती डिसिजन घेऊ शकतोस बाईंगची. तर त्याच्यासाठी McDonald'मध्ये हा रिसर्च केला गेला होता, की आता समजा McDonald'मध्ये तुला आठवत असेल पूर्वी, आता आता असतं की नाही मला माहिती नाही. लाईन असेल समजा लांब, तर एखादा त्यांचा एक्झिक्युटिव्ह येऊन विचारतो, की तुम्हाला काय घ्यायचं, आणि छोट्याशा चीटवर तुमची ऑर्डर तो आधीच घेतो. म्हणजे तुम्ही त्या काउंटरपर्यंत पोहोचायच्या आधी तो तुमची ऑर्डर घेऊन तुम्हाला ते देतो, की चीट द्या, तुम्हाला परत बोलायची गरज नाही तिथपर्यंत जाईपर्यंत, आणि ती लाईन मूव्ह होते बऱ्यापैकी. तर फ्राईज हा त्यांचा सर्वात मोठा उद्योग आहे, हे मी आज डिक्लेअर करतो. म्हणजे हं. त्यांचा उद्योग हा, ज्याच्यातनं त्यांना सर्वात जास्त पैसे मिळतात, ते बर्गर नसून फ्राईज आहेत. कारण फ्राईजवर त्यांचा जो प्रॉफिट मार्जिन आहे, तो ऑलमोस्ट 70 to 80% आहे. त्याच्यामुळे जितक्या लोकांना त्यांना फ्राईज विकता येतील, फ्रेंच फ्राईज, तितका त्यांचा बिझनेस तो चांगला चालणार आहे. सो त्याच्यामुळे तुला आठवत असेल तर एखादी तू ऑर्डर दिलीस आणि त्याच्यामध्ये समजा फ्रेंच फ्राईज नसतील, तर ते विचारतात, वुड यू लाईक फ्राईज विथ दॅट? आणि फ्राईजची किंमत तशी कमी असते, त्याच्यामुळे ₹20 त्यामुळे तू म्हणतात बरं ठीक आहे, ऍड करा. तर या रिसर्चमध्ये काय केलं होतं, की पहिल्या सेटमधल्या लोकांना, लाईनीमध्ये उभ्या असलेल्या लोकांना विचारलं गेलं, सगळी ऑर्डर घेतल्यानंतर, वुड यू लाईक फ्राईज विथ दॅट? आणि त्यांनी हो का नाही म्हटलं, ते त्यांनी रेकॉर्ड केलं. आणि दुसऱ्या सेटमध्ये लोकांना तिथपर्यंत पोहोचू दिलं, त्या काउंटरपर्यंत, आणि काउंटरवर गेल्यानंतर त्यांनी ऑर्डर दिली. त्याच्यानंतर त्यांना विचारलं गेलं, की वुड यू लाईक फ्राईज विथ दॅट? आणि असं लक्षात आलं, की जे लोक काउंटरच्या समोर उभे आहेत, ते फ्राईजला हो म्हणाले, हं. आणि जे लाईनीमध्ये उभे होते, ते सगळेजण नाही म्हणाले. म्हणजे बहुतांश लोक नाही म्हणाले. तर याचं कारण काय आहे? तर याचं कारण असं आहे, की जो लाईनीमध्ये उभा असतो माणूस, तो अजूनही रॅशनल विचार करतोय. त्याला डिसिजन घ्यायला वेळ आहे. कारण डिसिजन घ्यायला वेळ आहे. मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग माझ्या लक्षात येतं, की फ्राईज माझ्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. उगीचच कशाला ₹20 घालवायचे. त्यापेक्षा जाऊ दे, हे आहे तर ठीक आहे. नको, नको फ्राईज वगैरे काही नको. पण जेव्हा तो माणूस त्या काउंटरपर्यंत पोहोचलाय, मागे लोकं बर्गर्स तयार करतायत, मला भूक लागली आहे, आणि अशा वेळेला जेव्हा मी ऑर्डर देतोय, तेव्हा "हां, बाई बोल काय बरं फ्राईज देऊन टाक मला." ही ती सेड्युसिबल मूव्हमेंट आहे, हं. की जिथे मी वल्नरेबल आहे, जिथे मी तो डिसिजन घेऊ शकतो आणि म्हणू शकतो, चला अजून थोडासा खर्च करूया. सो तिथे Amazon सारखे लोक विचार करतात, की कधी हं. हा माणूस कोणती डिसिजन घेणार आहे. म्हणजे एक साधी गोष्ट, बुक माय शो मध्ये समजा तू लिस्ट बघतोयस एखाद्या मूवीची, आणि मूवी सिलेक्ट केल्यानंतर जर त्यांनी विचारलं पॉपकॉर्न हवेत, तर तू नक्की नाही म्हणणार. पण तू तिकीट काढलंयस, तुला ते मिळालंय, तो QR कोड आलाय, आणि खाली आलं, की तुम्ही हे पेमेंट करायच्या आधीच, जस्ट पेमेंट करायच्या आधी ते विचारतं, की तुम्हाला पॉपकॉर्न हवे असतील, तर तिथे गेल्यावर ₹50 पडणार, तर इथे ₹40 तुम्हाला मिळू शकतात. आणि तिथे तो सिड्युसिबल मुव्हमेंट आहे, की मी म्हणेन हो, ओके. हं. बुक माय शो असं नाही, कुठेही सांगतोय, म्हणजे या नाही, नाही. पद्धतीचं. येस. हे काय होतंय, तर मी तो विचार करतोय डिझाइन करताना, की ती सेड्युसिबल मुव्हमेंट या लोकांसाठी कोणती आहे, हं. आणि किती पर्सेंटेज आहे. कारण तुला जे भावेल ते दुसऱ्या माणसाला भावणार नाहीये.
तुला जे हवंसं वाटतंय ते दुसऱ्या माणसाला हवंसं वाटेलच अशी गॅरंटी देता येत नाही. सो एक त्या गॅरंटी पैकी एक तुला गंमत म्हणून एक वेगळं सांगतो. काही संबंध हं, नाही आहे ॲप्सची. बिल्डिंग मध्ये उभा आहेस हं, एक 3ऱ्या मजल्यावर लिफ्टच्या समोर आणि तुला जायचंय ग्राउंड फ्लोअरला हं. आणि 2 बटन आहेत. एक वरती जाणारा एक ट्रायंगल आहे, खाली जाणारा ट्रायंगल आहे. कुठचा प्रेस करशील? खालती जाणार. हो, हं, बरोबर ना? कारण तुला कुठे जायचंय? खाली. खालती. त्याच्यामुळे तो दाबशील. मी सुशिक्षित माणसांना वरचं बटन दाबताना बघितलेलं आहे. हो, मग कुठला बटन दाबल्याने लिफ्ट येते ना, कुठलंही चालेल. मग मी एकदा एकाला विचारलं, की "बाबा रे, हं, तू वरचं बटन का दाबलंस?" तर तो हं. म्हणाला, की "नाही, मला ती लिफ्ट वरती यायला पाहिजे, म्हणून मी वरचं बटन दाबलंय. मला जायचंय खाली." खालीच. पण मला आता या दोघांपैकी कोण बरोबर आणि कोण चूक हं. असं सांगता येत नाही. नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. करेक्ट. त्याच्यामुळे या प्रकृतींमध्ये मी जर ऍप डिझाईन करत असेल तर मी विचारेन की अमुक असं वागणाऱ्या व्यक्ती आणि तमुक तसं वागणाऱ्या व्यक्ती याच्यामध्ये पर्सेंटेज डिफरन्स काय. सो किती टक्के लोक अमुक प्रकारे वागतात ते जर जास्त असतील तर मी त्यांच्यासाठी सिस्टीम डिझाईन करेन. याचा अजून एक विषय असा होतो सर, की आपण पॅटर्न मध्ये जगतो. म्हणजे मला आता डिसिजन फटीग या प्रकाराकडे यायचं आहे किंवा विचारायचं आहे. तर त्या दृष्टीने आधी एक्झाम्पल असं आहे त्याच्यामध्ये, की आपण आपल्या नेहमी संध्याकाळी समजा बाहेर खायची हुक्की आली, तर आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये आपण फॅमिलीसोबत जातो. तर तिथे आपण 4 वेळा आधी आलेलो असलो, दर महिन्यातनं एकदा जरी येत असलो, तरी आपण ते मेन्यू कार्ड अगदी उद्या पेपरच द्यायचा आहे या न्यायाने ते वाचतो. आणि मग परत तेच जे मागच्या वेळेला मागवलं होतं तेच मागवून विषय संपवून जातो. तर तसंच हे आपण पॅटर्नमध्ये जगत असतो. तसंच Zomato किंवा Swiggy वापरत असताना आफ्टर अ पॉइंट माणसाला कंटाळा येतो ना, की अरे इथनं हे पण खाऊन झालं, इथनं हे पण खाऊन झालं, इथनं हे पण खाऊन झालं, इथनं हे पण खाऊन झालं. मग आता काय खाऊ? तो डिसिजन फटीग जेव्हा एखाद्या युजरला येतो, त्याला टॅकल करण्यासाठी काय सांगतो याच टेक्निक्स? आपल्या स्विगीच उदाहरण देतो. हं, डिसाइडोफोबिया असं त्याला म्हणतात. म्हणजे मला हं, डिसिजन घ्यायचा नाहीये किंवा हं, मला काय डिसिजन घ्यावा हं. समजत नाहीये. तर म्हणजे हा याच्यामध्ये फिलॉसॉफीमध्ये असं म्हणतात, की डोंट टेक अ डिसिजन अंटिल इट्स ॲब्सोल्युटली नेसेसरी. बरोबर. ती भूक ठरवते की ती किती नेसेसरी आहे. हं, आणि ती डिसिजन जर समजा माझ्या समोर ते हं, मेन्यू कार्डचं उदाहरण जे हं, तू घेतलंस त्याच्यामध्ये मला एक 30 एक गोष्टी दिसतायत. म्हटल्यानंतर मी ती डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे टाइम टू डिसिजन डिपेंड्स अपॉन हाऊ मेनी आयटम्स आर देअर फॉर मी टू चूज फ्रॉम. हे ते आहे. मग ती टाइम जर मला लवकर डिसिजन घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी मला काय डिझाइन करता येईल? तर त्याच्यामध्ये एखादं समजा मी रेस्टॉरंट घेतलं किंवा एखाद्या प्रकारचं म्हणजे चायनीज किंवा पंजाबी असं ठरवलं, की ते विचारतं, "यू ऑर्डर्ड XYZ लास्ट टाईम. वुड यू लाइक टू रिपीट?" करेक्ट. संपलं. मला लगेच माझा टाइम टू डिसिजन संपला, की मला तेच घ्यायचंय. हे एक. दुसरं, एखादा समजा मी आतापर्यंत न घेतलेला पदार्थ मी निवडला. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या लिस्टिंग मधला. तर त्याला टॅप केल्या एक खाली बॉक्स ओपन होतो, ज्याच्यामध्ये गोज वेल विथ असं येतं. हं, म्हणजे समजा आता मी नूडल्स निवडल्या, तर लगेच कोणती ग्रेव्ही त्याच्याबरोबर जाईल, हे लगेच तिथे येतं. आणि त्याच्यामध्ये तर काही तर मी असं बघितलंय, की काही संबंध नसतो दोन्ही गोष्टींचा. ओके, दोन्ही मोगलाई असतात किंवा दोन्ही चायनीज असतात. पण हे का? मग माझ्या लक्षात येतं, की हा आयटम त्यांना विकायचा आहे. हं. त्याच्यामुळे त्यांनी ते पुश केलेलं आहे. प्लीज करेक्ट. अंडरस्टँड हे त्यांचं ॲप्लिकेशन आहे. हे तुमचं किंवा हे तुमच्यासाठी. लोकशाहीतनं आलेलं हे ॲप्लिकेशन नाहीये. त्यांना ते तुम्हाला द्यायचंय. त्यांना ते तुम्हाला जास्त विकायचं आहे. तुम्ही अजून स्वाईप करू शकता. तुम्ही डिसिजन फटीग पोहोचेपर्यंत तुम्ही स्क्रोल करू शकता. पण त्यांना ते नकोय. जसा तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे, तसा त्यांनाही होणार आहे, की तुम्ही पटकन जसं म्हटलं कॉन्सियर्ज ॲप्लिकेशन आहे. मला तुम्ही जास्त वेळ इथे काढायला नकोच आहे. हं, त्याच्यामुळे तुम्हाला मी शक्यतो सौरभला काय आवडतं असं त्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे डेटा आहे. करेक्ट. आता डेटावरनं एक हं, सांगतो आता एक ओके बुक माय शोचंच एक्झाम्पल घेऊया. एखादी मूव्ही सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा आपण तिकीट किती पाहिजेत असा जो प्रश्न हं, येतो, हं, तिथे नेहमी एक स्कूटर आणि 2 असं हं, नेहमी असतं. आता हा 2 आकडा आला कुठून? तर वर्ल्ड वाईड जो त्यांनी रिसर्च आतापर्यंत केलाय तो असाच आहे, की मूव्ही गोईंग हे नेहमी कपलमध्ये केलं जातं. 2 लोकं नेहमी जातात. त्याच्यामुळे त्यांनी ऑलरेडी प्री सिलेक्टेड 2 असा आकडा केलेला आहे.
आता हे जेव्हा मी एका लेक्चरमध्ये सांगत होतो, तेव्हा माझा एक मित्र मित्र माझा एक आला होता आणि त्याने हात वर केला. मी नाही असा वागत. म्हटलं म्हणजे तो म्हणाला, "मला एकटंच जायला आवडतं." तर ठीक आहे ना, होऊ शकतं. होऊ शकतं, की आता मी पण अनेकदा एकटा जातो एखादी हं. फिल्म बघायला बाहेर. तर आता जेव्हा मी बुक माय शोला सांगतोय, की मला एकच तिकीट पाहिजे, मला 2 तिकीटं नको आहेत आणि पुढच्या वेळेला जेव्हा मी बुक माय शो उघडतो, तेव्हा परत जर 2 वर असेल, तर याचा अर्थ काय, की बुक माय शो म्हणतंय, की ठीक आहे, त्या दिवशी कोणी नव्हतं याच्याबरोबर, आज कदाचित असतील म्हणून 2 दिलंय. मग मी परत 1 वर करतो. असं 2-3दा झाल्यानंतर दॅट डेटा टेल्स बुक माय शो, की या माणसाला प्लीज 2 देऊ नका. सो माझी काय होतं, की माझा हा जो हे जे सिलेक्शन आहे, हं, ही एक अजून स्टेप आहे हं, आणि स्टेप्स कमी करणं हे हं. युजर एक्सपिरियन्स डिझाइनचं उद्दिष्ट असतं, की तुम्हाला पटकन एखादी गोष्ट करता यावी याच्यासाठी तुम्हाला ती म्हणजे 2-2 पुढे जा बुक तिकीट्स, टॅप टू पे. टॅप टू पे. सो त्याच्यामुळे इथे त्या माणसासाठी मग बुक माय शो चेंज करेल आणि पुढच्या वेळेला त्या माणसाने तो माणूस जेव्हा माझा मित्र उघडेल ते ॲप, तेव्हा ते 1 वरच असेल. सो डेटा ड्रिव्हन मार्केटिंग हा जो प्रकार आहे तसंच डेटा ड्रिव्हन एक्सपिरियन्स हा प्रोव्हाइड केला जातो किंवा केला जावा, की एखाद्या व्यक्तीचं उद्दिष्ट काय आहे त्या व्यक्तीचं. So these apps are not just, I mean, they are not for your convenience, but more for profits. ऑलवेज इट इज सपोज टू बी फॉर युअर कन्व्हिनियन्स सो दॅट दे गेन प्रॉफिट. म्हणजे मला हे बघ, याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. म्हणजे आम्ही एक पर्सेंटेज एक स्केल ठेवलेला आहे जेव्हा डिझाईन करतो तेव्हा. 13 आणि मेरा. ओके. आता हे आम्ही त्या मार्केटरला किंवा जो ऍप करणार आहे त्याला म्हणतो, की 13 किती आणि मेरा मेरा किती. किती. की त्या माणसाला तुम्ही किती गोष्टी देताय आणि तुमच्यासाठी तुम्ही किती गोष्टी करताय याची टसल हवी दरवेळेला. कोणतंही एकदम त्या प्रकारचं किंवा या प्रकारचं करता येत नाही. त्यामुळे एखाद्या लिस्टमध्ये समजा तुला एखादा पदार्थ मला पुश करायचा आहे, तर तो असणारच आहे. पण तुला जर तो आवडतच नसेल, मी किती पुश करणार? तू नाहीच घेणार आहेस तो. करेक्ट. मग आता झोमॅटोनी मध्ये एक ऍप्लिकेशन मध्येच एक फीचर आणलं होतं, की आउट स्टेशन, म्हणजे त्याला हां. आउट स्टेशन असं नाही, काय त्याला डिलाइट्स, ओके. झोमॅटो डिलाइट्स, इफ आय एम नॉट रॉंग. हां. तर त्याच्यामध्ये म्हणजे हैदराबादमधनं बिर्याणी, कलकत्त्याहून रसगुल्ले, बरं. असं तुम्ही 4 तासात म्हणजे डिलिव्हरी टाइम त्यांचा 4 आवर्सचा होता. ओके. बट दे इव्हेंच्युअली शट इट ऑफ बिकॉज नॉट रन. नाही म्हणजे हा एक ह्याला ए-बी टेस्ट किंवा ह्याला टेस्टिंग म्हणतात. म्हणजे हं. कसं आहे, की एखादं ॲप जेव्हा नवीन एखादं फीचर ॲड करतं, तेव्हा हा प्रकार करायलाच लागतो, की किती टेकर्स आहेत, किती लोकांना अशी गरज आहे. झोमॅटो लेजेंड्स असं त्याचं नाव. अच्छा, अच्छा. नाही पण खरं आहे. म्हणजे हं. मला समजा हैदराबादचीच बिर्याणी हवी आहे. हं. मला मुंबईमधल्या कोणत्यातरी हैदराबादी माणसाने केलेली बिर्याणी नकोय, तर मला ते देणं दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग. पण आता कसं आहे ना, ह्याला 4 तासांनी जर ते येणार असेल, त्यांनी किती प्रीमियम चार्ज हं. करायचा आहे आणि ते गणित आहे, की मी खूप प्रीमियम चार्ज केलं तर लोकं कमी येणार, हे करणार आहे. लोकं कमी आले तर मला हे फीचर तेवढं चालवता येणार नाही. हां, म्हणजे आता आता याच्यामध्ये कसं आहे ना, काही गोष्टी अशा असतात, की ते काढून टाकायची गरज नसते. ते नुसतं ठेवलं तरी चालतं. पण समजा मला एखादं प्लेन कॅच करायचं आहे, ती बिर्याणी माझ्यापर्यंत आणण्यासाठी आणि त्या त्या प्लेनची कॉस्ट जी आहे, ती बिझनेस कॉस्ट आहे म्हणजे त्याच्यासाठी. ती कधी क्रॉस होणार आहे, कधी त्याचा जेस्टेशन पिरियड संपणार आहे, याचा पण विचार करायलाच लागतो. आता मी एक मध्ये शिकवत असताना एका ठिकाणी युजर एक्सपिरियन्स मधलाच एक एक्सरसाइज दिला होता. त्यात एका मुलांनी खूप चांगली आयडिया केली होती, की हेल्दी मील्स म्हणजे मी कुठेही असेन तेव्हा माझी भुकेची वेळ झाली, की माझ्यापर्यंत तो माणूस आला पाहिजे. हं. म्हणजे आता समजा आज मी दिल्लीला आहे, एअरपोर्टवर बसलोय आणि स्विगीवाला तिथपर्यंत येतो आणि मग देतो, की तुमची जेवणाची वेळ झाली आणि तुम्हाला हे पाहिजे. तुमच्या डाएट प्रमाणे हे तुम्हाला इथे मिळतंय. आय वुड बी डिलाइटेड. बट हाऊ मेनी पीपल विल यूज दिस? करेक्ट. सो देयर वाज अन ॲप कॉल्ड फूड दर्जी. दे डू करेक्ट. दॅट. बरोबर. सो आता हा सगळा जो खेळ आहे तो प्रॉफिटचा खेळ आहे. कारण हं. शेवटी तुम्हाला ते ॲप चालवायचं आहे. त्याच्या मागे त्यांना खूप खर्च करायला लागतो. करेक्ट. डिझायनर्स आहेत, कोडर्स आहेत, ॲक्चुअल डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हज आहेत. त्यांचा एक नेटवर्क आहे, चेन आहे, सगळं आहे. आणि त्यांना पण पैसे द्यायला द्यायचे लागणार आहेत. आहेत. हा सगळा तो मोठा इकॉनॉमिक्स आहे त्याच्या मागे.
पुढे मी सर कलर्सकडे येऊ इच्छितो. त्याच्या आधी मला विचारायचं आहे म्हणजे आत्ता सध्या काय चाललंय मार्केटमध्ये? की म्हणजे उद्या मला समजा एखादा नवीन बिझनेस उघडायचा असेल, तर लोकं सर्वात जास्त विकत काय घेतायत? हे बघ, काही गोष्टींना मरण नाही. म्हणजे तसं ज्याला ओके, फूड हं, नक्कीच. म्हणजे कोणताही कन्व्हिनियन्स. हं, तर हे करताना काय लोक जास्त आज घेत आहेत, हे काय अवेलेबल आहे ह्याच्यावर पण अवलंबून आहे. त्यामुळे हं, ते उत्तर इतकं सोपं नाहीये. पण म्हणजे प्रश्न काय विचारायचा असतो? तर तो प्रश्न असा विचारायचा असतो, की रिअल लाईफ प्रॉब्लेम काय आहेत? तो हं, आधी आयडेंटिफाय करा. हं. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह तुमच्या टेक्नॉलॉजीनी करता येतोय का? का? हा दुसरा विचार करा. ओके. आणि हा निश शोधा, की जिथे आत्तापर्यंत सर्व्हिस नाहीये एखाद्या ठिकाणी. म्हणजे जसं मी आता म्हटलं, की माझं डाएट आहे हं, आणि मला अमुक वेळेला खायचंच आहे, डायबिटीस आहे त्याच्यामुळे अमुक वेळेलाच खाणं भाग आहे वगैरे असं समजा कंडिशन असेल, तर त्या वेळेला डिलिव्हरी करणारी ॲप्लिकेशन्स नाहीयेत. हं, आता हे निश शोधून काढून त्याच्यासाठी एखादं ॲप तयार करणं हे लोकं करतच असतात. पण त्याच्यातनं प्रॉफिटेबल बिझनेस तयार होतोय का? हे काळच ठरवतं. हं, त्याच्यामुळे अ, पहिली गोष्ट जर काय असेल तर रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. इमॅजिन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका. स्वतःला फसवू नका, की अमुक हे केलंय म्हणून आणि प्लीज असं की 10 ॲप्लिकेशन्स आहेत म्हणून मला 11वं काढायचं तर यू आर अल्सो रॅन. म्हणजे तुम्ही आता समजा एखादं फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशन आज लॉन्च करायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमची टक्कर ही या सगळ्या एस्टॅब्लिश्ड ॲप्लिकेशन बरोबर आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे असे एरिया शोधायचे, की ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत कोणीही काही केलेलं नाहीये आणि तिथे तुम्हाला ते ॲप करायचं आहे. म्हणजे कुठे जा प्रस्थापित आपले आहेतच. आहेतच ना. आता आता म्हणजे एक गंमत म्हणून आम्ही असं सांगायचं स्टुडंट्सना, की हं, एखाद्या ॲप्लिकेशनची आयडिया म्हणजे अनेक लोक असे माझ्याकडे म्हणजे फक्त स्टुडंट्स नाही, इव्हन बिझनेस पार्टनर्स किंवा असे अनेक आलेले आहेत, की मला ना एक जबरदस्त आयडिया आलेली आहे. पहिली गोष्ट जो माणूस स्वतःच्या आयडियाला जबरदस्त खरंच म्हणतो ना, म्हणतो. तो स्वतःच्या प्रेमात आहे. त्याच्यामुळे त्याचं फक्त एकच गोष्ट करावी, कौतुक करावं त्या माणसाचं. नथिंग एल्स. त्यामुळे मी त्याला सुपर्ब. काय आहे तुझी आयडिया? आणि जेव्हा त्या माणसाने ती आयडिया सांगितली, म्हटलं आता एक काम कर, हीच आयडिया घेऊन तू ऍप स्टोअर आणि प्ले स्टोअर दोन्हीकडे जा आणि सर्च कर. आणि मग तो भ्रमनिरास जो होतो तो त्याच्या चेहऱ्यावर दिसतो, की अरे, अशी तर ऍप्लिकेशन ऑलरेडी आहे. आहेत. मग कुत्र्यांना बिस्किट अमुक ठिकाणी आणून देणार ऍप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला जर असं वाटत असेल, की तुम्हीच ती युनिक आयडिया काढलेली आहे, तर त्याच्या आधी थोडस यु नो रिसर्च जरा करणं रिसर्च करा. गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, लोकांना कळत नाही, की समजा आता मला माझ्याकडे समजा लोक आले आणि म्हणाले, की हे ऍप्लिकेशन डिझाईन कर. तर ते डिझाईन करायला, ते रन करायला लाखो रुपये लागणार आहेत. ते तुम्ही खर्च करणार आहात का? आणि ती तयारी असेल तरी ते भरून निघणार आहेत का? याची काळजी मला जास्त असते त्यांच्यापेक्षा. त्यामुळे तुम्हाला जी आयडिया सुचलेली आहे ती प्लीज एकदा रिसर्च करून घ्या. त्याच्यानंतरच या भानगडीत पडा असं मी म्हणेन. कारण हा सगळा खेळ आहे, तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि तो तितका सोपा नाही, नाही. थोडक्यात सांगायचं तर. सर, मी जसं म्हटलं, की कलर्सकडे आपल्याला यायचं आता. येस. तर एकतर सुरुवात ॲपच्या लोगोच्या किंवा आयकॉन जे तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार आहेत त्याच्या कलरपासून आहे. त्याच्यानंतर त्या ॲपच्या आतमधल्या इंटरफेसचे कलर्स काय असतील त्याच्यावरनं आहे. त्याच्यानंतर आपण किंवा मेलमध्ये किंवा जनरल ब्राउझिंग जेव्हा करतो, तेव्हा कुकीज एक्सेप्ट करायचं किंवा कुठलेही जेव्हा 2 ऑप्शन असतात, हं. जेव्हा त्या कंपनीला वाटत असतं, की तुम्ही तो घ्यावा, तो डार्क कलरमध्ये असतो. हां. आणि जो न घ्यावा असं वाटत असतो, जो लाईट कलरमध्ये असतो. तर हे काय गणित आहे? अ, गणित मॅनिप्युलेशनचं आहे. हं, अ, सरळ-सरळ सांगतो. म्हणजे आता समजा एखादी गोष्ट ग्रीन असेल, हं. तर ती पॉझिटिव्ह धरली जाते. एखादी गोष्ट रेड असेल, तर ती निगेटिव्ह धरली जाते. हे आपण सिग्नलपासून शिकत आलोय. त्याच्यामुळे मग Zomato तर रेडच आहे कधीपासून. ते चालतंय. त्यांचा नाईलाज आहे, काय करणार? पण त्यांना स्विगीपेक्षा वेगळं व्हायचंय म्हणून ते हं. करतायत. आता स्विगीमध्ये सुद्धा कलर वेगळा, आता ऑरेंज ज्या ठिकाणी वापरला जात होता आत्तापर्यंत, तो आता ग्रीन वापरला जातोय. म्हणजे जेव्हा तू पेमेंट करतोस, तेव्हा हं. त्याच्यानंतर एक टिक मार्क येतो आणि एक अॅनिमेशन हं, येतं. हं. ते पूर्वी ऑरेंज असायचं, आता ते मध्ये-मध्ये ग्रीन व्हायला सुरुवात झाली. कारण ते सांगतं, "नाही, नाही, पैसे पोहोचले, इट्स पॉझिटिव्ह." त्याच्यामुळे ते त्यांना करायचंय. पण ह्याच्यात तू जे म्हणालास मॅनिप्युलेशन, की बाबा एखादी गोष्ट मी क्लिक करूच नाही. स्वतः ओके आणि कॅन्सल अशी 2 बटणं आहेत आणि मला ओके लोकांनी करावं असं वाटतंय.
तर मी ओकेला जास्त महत्व देण्यासाठी कलर वापरतो, साईज वापरतो, लाईटनेस वापरतो आणि कॅन्सल हे त्याला कमी इम्पॉर्टन्स द्यायचा प्रयत्न करतो. किंवा आता समजा कॅन्सल केल्यानंतर एखादा, आता समजा मी पासपोर्टचा एखादा फॉर्म भरतोय, आता ते महत्वाचं आहे, किंवा मी बँकेमध्ये एखादं ट्रान्सफर करतोय, ती महत्वाची आहे. त्याच्यामुळे तिथे कॅन्सलला सुद्धा महत्व देऊन मोठं रेड बटन करून त्याच्यावर, की मला कळव की हे डेंजरस आहे, मला हे करायचं नाहीये. सो तिथे मी लोकांना मदत करेन तशा पद्धतीने. पण अनेक मी अशी उदाहरणं बघितलीत, म्हणजे ज्याला डार्क युजर एक्सपिरियन्स, डार्क यूएक्स म्हणून म्हणतात, की जिथे तुम्हाला मुद्दामून ते बटन, जे कॅन्सलचं बटन आहे, ते दूर ठेवलं जातं किंवा त्याला लाईट ग्रे केलं जातं, आणि लाईट ग्रेचा अर्थ इनॅक्टिव्ह असा होतो. त्यामुळे ते जरी ऍक्टिव्ह असलं तरी ते कमी महत्व द्यायचं आहे, म्हणून त्याला किती कमी महत्व द्यावं, की लोकांना दिसूच नाही, असं आहे का? म्हणजे मग काही ठिकाणी ट्रान्झॅक्शन आपण एकदा प्रोसीड केल्यावरती ते रिव्हर्स घेताच येत नाही. ते तर आहेच. पण कसं आहे, त्याच्या कारण त्याला वेगळी टेक्निकल कारण आहेत, की तू हम्म. एकदा ट्रान्झॅक्शन सुरू केलंस की ती मागे ती चेन सुरू होते प्रोसेसेसची, आणि ती थांबवता येत नाही, किंवा ती 7 बँकिंग डेज मध्ये तुला परत मिळतात पैसे, म्हणजे जातात नाही लगेच पण ते येताना तो. ते तर जेव्हा तुम्ही पेमेंट कम्प्लीट करता, मी तर म्हणतोय पेमेंट कम्प्लीट नाही झालेली. हा, यू आर इन द प्रोसेस ऑफ पेमेंट, ओके. बट वन्स यू हॅव सेड दॅट आय वॉन्ट टू बाय, देन यू कॅनॉट गो बॅक. यू हॅव टू क्लोज द ऍप्लिकेशन. त्याला टनेलिंग म्हणतात, म्हणजे ज्याच्यात कलर हा मोठा भाग आहेच, हम्म. पण कलर पेक्षा बाकीच्या पण गोष्टी आहेत. म्हणजे टनलिंग, एखाद्या बोगद्यामध्ये जाणं म्हणजे काय, मी बाकीचं काही बघू शकत नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी बाईंग डिसिजन घेतल्यानंतर अजिबात कोणतीही प्रलोभनं न दाखवता एकाच सरळ पद्धतीने तुला जायला लागणं, दॅट इज टनेलिंग. म्हणजे टनेलिंग जेव्हा संपतं, जेव्हा तू पेमेंट करतोस, तेव्हा मग कंटिन्यू शॉपिंग, शॉप अगेन. तेव्हा म्हणतात की अजून काही तुम्हाला घ्यायचं आहे का. पण त्याच्यामध्ये सुद्धा फाटे आहेत. म्हणजे आता झोमॅटोचं उदाहरण, सॉरी, स्विगीचं उदाहरण घेतलं, तर जेव्हा स्विगीचं तुम्ही पेमेंट करायला येता कार्टमध्ये जाऊन, तेव्हा ऍड आयटम्स म्हणून एक बटन असतं ना, पण त्याला तेवढं महत्व दिलेलं नाहीये. कारण ऍड आयटम नंतर करणारी माणसं तशी कमी त्या मानाने. तिथे मला फक्त एकच ऍक्शन तुझ्याकडनं पाहिजे, ती म्हणजे तू पेमेंट करायला पाहिजेस आणि हे ऑर्डर ही कम्प्लीट करायला पाहिजेस. सो त्याच्यासाठी मोठं बटन करणं, ग्रीन बटन करणं, पल्सेटिंग बटन करणं वगैरे, या सगळ्या ॲनिमेशन वापरणं, या सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात. कारण माझं अटेन्शन तुला ग्रॅब करायचं आहे, मला बाकी कुठेही इकडे तिकडे बघू द्यायचं नाहीये. ह्याच्यासाठी ते केलं जातं, आणि हे अनेक ठिकाणी केलं जातं. हल्ली पुश नोटिफिकेशन का जमाना आहे. हो. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मग समटाइम्स इट हॅपन्स दॅट द ॲप प्रोबली क्रॉसेस अ लाईन और म्हणजे आत्ता रिसेंटली केस झाली होती, ब्रँड वॉज टार्गेटेड ऑन ट्विटर हां. फॉर दॅट. बट इन जनरल की बाबा जेवलास का, किंवा आता काय खाणार, मग आज हे बुधवार आहे तर गुलाबजाम खा, या या सॉर्टचे पुश नोटिफिकेशन येतात. ह्याच्यामध्ये सर कलर तर आता एक भाग झाला, प्लस माझं असं वाटतं पर्सनलायझेशन किती महत्वाचं आहे. आह, काही लोकांना ते पर्सनलायझेशन आवडतं, काही लोकांना हम्म. आवडत नाही. म्हणजे एक उदाहरण देतो, तर माझ्या मुलीचा गुरुवारी एका ठिकाणी क्लास असतो, हम्म. आणि अशा ठिकाणी क्लास आहे की जिथे मी ड्राईव्ह करून जाऊ शकत नाही, कारण पार्किंगला जागा नाहीये. त्याच्यामुळे मी उबर घेतो त्या दिवशी, की सो आता अनेक आठवडे मी उबर घेतलेली आहे. गुरुवारी गुरुवारी दुपारी असा तो क्लास असतो, त्याच्यामुळे आम्ही तिकडे जातो दुपारी, आणि परत येतो पण उबरने जातो परत. तर उबर गुरुवारी सकाळपासून मला त्रास देत आहे, की हे करा ते करा, याच्यामध्ये तुम्हाला एवढं पास घ्या, मंथली पास, वॉट एव्हर, तुमच्या एवढ्या गेल्या वेळच्या माणसाला तुम्ही स्टार्सच दिलेलं नाहीये, ते आता द्या द्या. वगैरे, असं सगळं सुरू करतात. हे कुठून आलं, तर तो डेटा पॉइंट त्यांना समजला की हा माणूस गुरुवारी दुपारी उबर घेतो, त्याच्यामुळे गुरुवारी सकाळपासून आपण याला पिडूया. पिडू पिडू पिडूया. आता आता ह्याच्यामध्ये लाईन क्रॉस करणं, जे तू म्हणालास, की आता समजा मी असं इन्स्ट्रक्शन दिले की लिव्ह इट विथ सिक्युरिटी, आणि त्यांनी माझं पार्सल आलं आणि सिक्युरिटी पर्यंत ठेवलं त्यांनी, आणि नंतर मला समजा त्यांनी मेसेज पाठवला की 1 तास झाला बरं का, तुम्ही कलेक्ट केलं का ते, नाही तर खाऊन टाकू आम्ही. आता हे किती मिश्किलपणे त्यांनी म्हटलं असेल, तर मी घाबरेत ना, की खरंच कोणीतरी खातोय की काय खाली जाऊन. कारण असे इन्सिडेंट झालेले आहेत. झालेले आहेत, आपण बघितलेलं आहे मीम्स मध्ये, की लोकांनी येऊन आपले बॉक्स उघडून खाल्लेले आहेत. तर आता याच्यामध्ये टोन ऑफ व्हॉइस हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे जसं आता ऍडव्हर्टायझिंग मध्ये सुद्धा
आर्ट आणि कॉपी हे दोन प्रकार असतात हम्म. की जाहिरात कशी दिसते आणि जाहिरातीमध्ये काय सांगितलंय. हम्म. तर ते लिहिणारे कॉपीरायटर्स असतात, तसे इथे पण मायक्रो मायक्रो कॉपीरायटर्स असतात. म्हणजे बटनावरचं एखादा तो शब्द लिहिणाऱ्या सिस्टीम्स आहेत आता. म्हणजे नेटफ्लिक्स मध्ये तर त्यांनी स्वतःची एआय सिस्टीम तयार केली आहे. 30 डे फ्री ट्रायल याच्याऐवजी काय काय यायला पाहिजे हे ठरवणारी एक सिस्टीम आहे मोठी. AI. एआय. माणसं फक्त सुरुवातीचे हे देतात आणि मग कोणत्या राज्यामध्ये 30 डे फ्री ट्रायल चालतं, कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये स्टार्ट युअर ट्रायल सून चालतं वगैरे, अशा पद्धतीच्या एबी टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे अशा लेवलला ह्या डेटाचा वापर केला जातो की कोण काय काय गोष्टींना रिस्पॉन्ड करेल, तर त्याप्रमाणे त्याला ते दिलं जातं. करेक्ट. सुरुवातीला आपण झोमॅटो बद्दल जेव्हा बोललो तेव्हा रिव्ह्यूज बद्दल बोललो. तर रिव्ह्यूज मला असं वाटतं की कुठेतरी एक सोशल नॉर्म ऑफ कॉन्फॉर्मिटी, ज्याला आपण सायकोलॉजीमध्ये म्हणतो, की 4 माणसं करतायत ना किंवा 4 माणसं खाऊन आलेत ना, ती म्हणतात चांगलं आहे ना, म्हणजे मग चांगलं असेल. हा. या दृष्टीने त्याचा विचार केला जातो. सोशल प्रूफ असं त्याला नाव आहे. म्हणजे युजर एक्सपिरियन्स डिझाईन मधला तो एक, म्हणजे आमच्या हत्यारांपैकी ते एक हत्यार आहे. जिथे एखादी गोष्ट आम्हाला अवेलेबल असते, म्हणजे समजा आता म्हणजे मग- फेसबुक कनेक्टेड काहीतरी आहे येस. आणि मला माहितीये की माझ्या 4 मित्रांनी ही गोष्ट केलेली आहे, तर ते मला दाखवलं जातं की हे ते 4 मित्र आहेत जे या इव्हेंटला जाणार आहेत. करेक्ट. तर त्यामुळे तू पण जा. हा. हे एक झालं. आर यू इंटरेस्टेड? आर यू इंटरेस्टेड? सो मेनी पीपल आर गोईंग. आता हे काय होतं की मला पिअर प्रेशर दिलं जात आहे आणि त्याच्या विरुद्ध जिथे मला हे अवेलेबल नाही आहे, आता Amazon मध्ये मी विकत घेतो, Amazon मध्ये मी मित्र नाही ऍड करत आहे माझे, पण तिथे काय होतं की पीपल हु बॉट धिस ऑल्सो बॉट दॅट, करेक्ट. किंवा पीपल हु बॉट 3 आयटम्स टुगेदर. करेक्ट, मोर पीपल हॅव बॉट. आता समजा आय एम बाईंग अ पेन्सिल, तर ते सांगतील पेन्सिल घेणाऱ्यांनी आतापर्यंत पेपर पण घेतलेला घेतलेला आहे, आहे. तुम्हाला पेपर देऊ का? तर चाल. आता त्याच्यात मी नक्की नाही म्हणू शकतो ना, पण त्याच्यात मला हो म्हणणारे लोक समजा जास्त असतील तर Amazon हे करणारच आहे. करेक्ट. आणि त्याच्यात त्यांनी एक अपसेल केलेलं आहे. आता अपसेल करणं हे सेल्सच्या लोकांना माहिती असेल की तुम्ही एखादी गोष्ट समजा एखाद्याला विकलीत, तर दुसरी गोष्ट त्याच माणसाला, त्याच पद्धतीची गोष्ट त्या माणसाला विकणं हे लो हँगिंग फ्रूट आहे त्यांच्या बाबतीत. सो तसं इथे पण आहेच, फक्त इथे डेटा अवेलेबल आहे आणि इथे तो तू स्वतःच्या म्हणजे कन्सेंटनी तो डेटा दिलेला आहेस की हे बघा, हे असा मी विचार करतो, आता तुम्ही मला मॅनिप्युलेट करा. So त्याच्यामुळे तुम्ही करणार. करेक्ट. अमेझॉन मध्ये तर सर अशी मध्ये केसही चालू होती की त्यांचा म्हणजे जागतिक ट्रेड ऑर्गनायझेशनचा हा नॉर्म आहे की जर तुम्ही एक मार्केट प्लेस आहात तर मार्केट प्लेसनी ओन केलेली दुकानं त्यावर असू नयेत. अच्छा. पण Amazonचं 2 अशा सब कंपनीज आहेत, हम्म. कोको ब्लू रिटेल किंवा Okay, या okay. प्रमाणात, हा, आणि दे सेल ऑन On Amazon, Amazon. विच इज ओन्ड बाय Amazon इटसेल्फ. बरोबर. आणि ते असं असू नये असे पण नियम केले गेलेले आहेत. हा, म्हणजे आता तुम्ही चक्क सांगा ना की exactly. Amazon प्रॉडक्ट हा, असं म्हणा, काय हरकत आहे. ते आहे आता प्राईम प्रोडक्ट म्हणून. क्रोमा आहेच करतं. आहे. क्रोमाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर अनेक मिक्सर्स, अनेक गोष्टी अशा असतात की ते क्रोमा ब्रँडेड असतात. आता क्रोमा आणि तो दुसरा जो ब्रँड Manufacturer, आहे तो एकाच मॅन्युफॅक्चर कडनं घेतोय, हेही त्याच्यातलं एक कटू सत्य आहे. करेक्ट. ओईएम सगळ्यांचे सेम असतात, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. तर त्याच्यामुळे हा फक्त दिखावा, ब्रँड हा दिखावा आहे की मी ब्रँड म्हणजे काय, तर ब्रँड हा ट्रस्ट मार्कर आहे की मी या ब्रँड कडनं घेणार, कारण ह्यांची जी प्रोसेस आहे क्वालिटी कंट्रोलची ती मला पटलेली आहे. आतापर्यंत ह्यांच्याकडनं घेतलेली, आता फिलिप्स कडनं घेतलेल्या गोष्टी माझ्या आजपर्यंत बिघडलेल्या नाहीयेत, असं म्हटल्यानंतर मी पुढची गोष्ट फिलिप्स कडनं घेणार आहे. हा तो ट्रस्ट आहे. आणि मला असं वाटतं की हा जो प्रकार तू सांगितलास तो अँटी ट्रस्ट आहे. इट शुड नॉट हॅपन लाईक दॅट, की मीच एक ब्रँडचं रूप घ्यावं दुसऱ्या कोणत्या तरी आणि माझ्याच प्लॅटफॉर्मवरनं विकावं, आणि विकावं इतकंच नाही तर तिथे मॅनिप्युलेशन साठी जागा उरते ना, की मी त्यांच्याच गोष्टी आधी दाखवेन. एक्झॅक्टली. आता पण ते सगळीकडे होतं. आता गुगल सर्च मध्ये सुद्धा सर्च रिझल्ट असतात, लाखोनी सर्च रिझल्ट येतात, पण त्याच्यामध्ये वरती स्पॉन्सर्ड असं येतं, पण ते निदान स्पॉन्सर्ड असं लिहितायत. तरी तो विषय तोच आहे की तुम्ही या गोष्टी करा, कारण तुमच्याकडे ती ताकद आहे करायची, पण निदान सांगा आम्हाला की तुम्ही त्या गोष्टी करताय. बी ओपन अबाउट इट. येस. आणि ओपननेस इज ऑलवेज अनदर ट्रस्ट मार्कर. जर तुम्ही ओपन असाल तर मला ते पटेल आणि मी तरी म्हणेन की ठीक आहे, करा ना तुम्ही.
पण मला निदान सांगून तुम्ही करताय, मला तुम्ही फसवत नाही आहात. सो दॅट इज रॉंग. इट शुड नॉट बी डन. माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलं की एथिकल काय रिस्ट्रिक्शन्स किंवा रिस्ट्रेन्स आपण विचारात घ्यावे जेव्हा आपण एखादं ऍप डिझाईन करतो किंवा एखादी आयडिया पुढे नेतो. कसं आहे ना, नोबडी बाईज फ्रॉम अ चीट. करेक्ट. ओके, यू कॅन फूल वन पर्सन वन्स, त्याच्यानंतर ते परत होत नाही. त्याच्यामुळे समजा एखाद्या ऍप क्रिएटरनी माझ्याकडे तो आला आणि म्हणाला की आपण असं करू की ज्या योगे मी मॅन्युप्युलेट करू शकेन लोकांना, मी त्याला सांगतो की कस्टमर लाईफ टाईम कॉस्ट काय आहे याचा विचार कर. म्हणजे आता हा एक प्रकार आहेच सेल्स मधला, तुला माहिती असेल तर, की एखादा कस्टमर तुझ्याकडे आला आणि तू एखादी छोटी वस्तू घेऊन गेला आणि तो आठवड्याभरानंतर परत तो आला आणि अजून एक गोष्ट घेऊन गेला, तर त्याच्यावरनं एक पॅटर्न कळतं की हा माणूस तुझ्यावर विश्वास ठेवतोय आणि तो परत परत तुझ्याकडनं गोष्ट घेतोय. आणि त्याच्यावरून त्या कस्टमरची लाईफ टाईम कॉस्ट ठरते. आणि ती लाईफ टाईम कॉस्ट जास्त महत्वाची आहे. मला समजा एखाद्याला फसवायचंच असेल तर त्याला मी एकदा फसवेन, पण त्याच्यानंतर तो माणूस माझ्याकडे परत येणार नाही. जेव्हा त्याला कळेल की मी फसलो गेलोय, त्याला कळेल की दुसऱ्या ठिकाणी मला जास्ती चांगली उत्पादनं अवेलेबल आहेत किंवा चांगली सर्व्हिस मिळणार आहे किंवा काहीतरी, तर तो परत येणारच नाहीये. मग आता या सगळ्यामध्ये कॉस्ट ऑफ एररची मार्जिन किती असते? कसं आहे ना, कॉस्ट ऑफ एरर हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे तुम्ही एखादी चूक जेव्हा तुमच्या हातून ऍज अ युजर होते, म्हणजे आता 2 बटन एकमेकांजवळ ठेवलेत आणि ती इतकी जवळ आहेत की माझा हात दुसऱ्या बटनाला पण लागू शकतो. जो कन्सेंट देतोय की बरं मला पाठवा ईमेल मार्केटिंग मी घ्यायला तयार आहे वगैरे, ही फसवणूक आहे. आणि ती करण्याची जी कॉस्ट आहे ती इरिटेशन एवढी कॉस्ट आहे. म्हणजे हे मी परत येणार नाही तुझ्याकडे. सो त्या व्यक्तीची, तो व्यक्ती न आल्याबद्दलची लाईफ टाईम व्हॅल्यू आहे, तो लॉस आहे. दॅट इज द लॉस ऑफ एरर. सो त्याच्यामुळे तो एरर त्यांनी करू नये. किंवा आता समजा मी कॅन्सल म्हटलं तर आर यू शुअर म्हणून एक पॉपअप यायला पाहिजे. तो आलाच नाही तर ती कॉस्ट ऑफ एरर मोठी आहे. सो एखादी, म्हणजे आता ईमेल मला नाही डिलीट करायचे, म्हणजे डिलीट केल्यानंतर सुद्धा विचारतात आर यू शुअर, ते केल्यानंतर सुद्धा ट्रॅश मध्ये 30 दिवस राहते. हे का होतं? कारण ती व्हॅल्यू जी आहे, म्हणजे जो व्हॅल्यू ऑफ दॅट एरर आहे, कॉस्ट ऑफ दॅट एरर आहे, ती मला वाचवायची आहे त्या माणसाची. येस. सो कमिंग नेक्स्ट टू, मला आता स्पेसिफिकली आपण खूप वेळ झालाय गप्पा मारतोय. 3 मुद्दे मला अजून कव्हर करायचेच आहेत. एक तर म्हणजे UX UI मध्ये करिअर्स काय असतील. ओके. पण त्याच्यापूर्वी मला असं विचारायचंय की या सगळ्यामधून म्हणजे आपण मॅनिप्युलेशन, पर्सुएशन, सेल्स या शब्दांचा सतत वापर करतोय. तर त्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की इल्युजन ऑफ कंट्रोल. युजरकडे कंट्रोल आहे याचं इल्युजन त्याच्यामध्ये निर्माण करणं हे किती महत्वाचं आहे, आणि हे करत असताना किंवा हे करण्यासाठी प्रीमियम प्लॅन्स किंवा मेंबरशिप प्लॅन्स याचा कसा वापर केला जातो? इल्युजन ऑफ कंट्रोल हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे आपण ऍप्स हा जरी विषय बाजूला ठेवला तरी सुद्धा, की यू थिंक यू आर इन कंट्रोल, यू आर नॉट इन कंट्रोल. कोणती तरी व्यवस्था तुझ्यावर कंट्रोल करते. म्हणजे ती कॉर्पोरेट असेल, मार्केटिंग रिलेटेड असेल, सोशिओलॉजिकली रिलेटेड असेल, पॉलिटिकल असेल, त्या सगळ्या व्यवस्थांचा तुझ्यावर एक पगडा असतो. आणि ज्याच्यामुळे तू त्या प्रकारचे निर्णय घेतोयस किंवा त्या प्रकारच्या गोष्टी तू करायचा प्रयत्न करतोयस. पण त्यामध्ये सुद्धा मला जर इल्युजन दिलं गेलं की नाही नाही, शेवटी हा निर्णय तुझाच आहे, तुलाच ते घ्यायचं आहे, आम्ही अजिबात हे तुझ्यावर लादत नाही आहोत, असं जे सांगणं आहे, ही गोष्ट ऍप्स आणि ऑनलाईन सिस्टीम्स मध्ये करणं तसं सोपं आहे. आणि त्यामुळेच त्या केल्या जातात. आता समजा मी असं म्हटलं की बिकॉज यू आर अ मेंबर यू गेट 10% ऑफ, or because you are member only content, you can only look at this because you have become a member, or become a member so that you can do XYZ. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेंबर जो असतो त्याची लाईफ टाईम व्हॅल्यू जास्त असते, त्याच्यामुळे ते करायचा प्रयत्न केला जातो. आता हा जो म्हणजे हा आभास आहे, तो आभास कशासाठी केला जातो? अर्थातच प्रॉफिटसाठी केला जातो. आणि त्याची स्पेसिफिक उदाहरणं मी आज देणार नाहीये, पण ते सगळीकडे असतं. आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं, आता आपण त्याबद्दल अधिक बोलूया की
दरवेळेला एखादी डिसिजन घेताना ही डिसिजन मी का घेतोय ह्याच्याबद्दल स्वतःला फसवणं बंद केलं पाहिजे. एक उदाहरण देतो. एक खूप पूर्वीची गोष्ट आहे तशी, म्हणजे हे सगळं ऑनलाईन वगैरे असायच्या आधी. गोदरेजनी एक फ्रिज काढलं, रेफ्रिजरेटर. त्याचा ब्रँड होता आणि त्याचं नाव होतं पफ. आणि त्यांनी पफ अशा नावाचा एक सुपर हिरो तयार केला होता त्यांच्या ऍड्स मध्ये, आणि तो बरेच काहीतरी साहसी गोष्टी करायच्या वगैरे, असं पफ असं लिहिलेलं सुपरमॅनचा असतं तसं. तर पफचा अर्थ पॉलीयुरेथिन फोम असा आहे, जो प्रत्येक रेफ्रिजरेटरमध्ये असतोच असतो. आणि त्या काळातही बाकीच्या ब्रँडनी जाहिराती केल्या की काय आमच्याकडे पीयूएफ कधीपासून आहे वगैरे, कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही. कारण त्यांनी गोदरेजनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या ऍड्स केल्या होत्या. आता हे त्या काळामध्ये मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करायचो आणि एका मित्राकडे गेलो होतो. त्यांनी नवीन फ्रीज घेतला होता. तो म्हणाला, माझा नवीन फ्रीज बघितलास का? बघितलं. म्हटलं पफ. अच्छा, तू ती ऍड बघून केलंस का ते? तर त्यांनी मला नंतर 10 ते 15 मिनिटं पिडलं की का कसं मी हे त्या ऍड मुळे नाही घेतलेलं. मी माझा स्वतःचा असा विश्वास आहे की हा रेफ्रिजरेटर त्या दुसऱ्या रेफ्रिजरेटर पेक्षा चांगला आहे. आणि तो त्या गोदरेजचा तो हा झाला होता, म्हणजे प्रवक्ता झाला होता त्या दिवशी. तो म्हणाला की नाही, कारण त्याला हे अजिबात पटलं नाही की तो मॅनिप्युलेट झाला होता एका ऍडनी. आणि मी म्हटलं, अरे मॅनिप्युलेट म्हणजे तुझ्या कन्सिडरेशन सेट मध्ये गोदरेजने फक्त तो आणला होता रेफ्रिजरेटर. याचा अर्थ तुला भाग पाडलेलं नव्हतं कोणी. शेवटी डिसिजन तुझीच होती. पण ती डिसिजन तू या दिशेला नेलीस ना, ती कशी नेलीस? ती त्या ऍड मुळे नेलीस. हे मान्य कर. आणि त्यांनी शेवटपर्यंत मान्य केलेलं नाही. म्हणजे ऍपलच्या बाबतीत तुम्ही आता करता. आता काय मी सांगतो ना की बाबा ऍपल घ्या, पण त्यांनी टिम कुकनी मला मॅनिप्युलेट केलेलं नाही. मला चांगल्या युजर एक्सपिरियन्सनी मॅनिप्युलेट केलंय. हेही कदाचित मी इन्फ्लुएन्स होऊनच बोलतोय. पण ते मी मान्य केलेलं आहे की कदाचित त्या एक्सपिरियन्समुळे मी मॅनिप्युलेट झालोय. माझ्या स्वतःच्या ऍपल लव्ह मुळे मी मॅनिप्युलेट झालोय, काही असेल. पण ते मी मान्य करायला हवं की ह्याच्यामुळे ते झालेलं आहे. मला ते कोणत्याही प्रकारचं डिस्काउंट देणार नाहीये, तरी मी ते करतोय. तर तसं मान्य करणं स्वतःशी, हे प्लीज सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की मला असं वाटतंय की मी कोणाचं तरी हे बोलणं ऐकलं, फेसबुकवर 10 गोष्टी बघितल्या म्हणून मी हे करतोय. कबूल करा आणि त्यानंतर ती डिसिजन घ्या. मग तुम्हाला कळेल की किती टक्के वेळा तुमच्या डिसिजन्स तुमच्या स्वतःच्या असतात आणि किती वेळा ते दुसऱ्यांनी तुमच्यावर लादलेले असतात. याचा याचा एक काय म्हणतात, परीक्षण घेणं हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच. सर, ह्याच्या पुढे म्हणजे आता शेवटाकडे आपण येऊया. या रिलेटिव्हली नवीन इंडस्ट्रीमध्ये जर नवोदित नवीन लोकांना यायचं असेल, तर त्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे किंवा काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत यूएक्स युआय मध्ये? युएक्स युआय हा ह्या दोन गोष्टी तशा संलग्न जरी असल्या तरी त्या वेगळ्या आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अनेक ठिकाणी तुम्हाला UX/UI असं बघायला मिळतं. तर तसं नाहीये ते. म्हणजे ते सांगणं म्हणजे कसं आहे माहितीये, भारत मुंबई असं म्हणण्यासारखं आहे. भारत मुंबई जेव्हा तुम्ही म्हणता, ते एका प्रतलावरच्या गोष्टी नाही आहेत त्या. मुंबई हे महत्वाचं शहर आहे, पण मुंबई हा देश नाही. तसंच युएक्स हा एक मोठा विषय आहे, ज्याच्यातला युआय हा दर्शनी विषय आहे. म्हणजे ते तुमचं शोरूम आहे, गोडाऊन वेगळं आहे. युएक्स स्ट्रॅटेजी जी असते, जे आपण मगाचपासून जे बोलतोय, ते जास्तीत जास्त युएक्स स्ट्रॅटेजीकडे जातं. तर याच्यामध्ये युआय मध्ये कोण काम करू शकतं? ग्राफिक डिझायनर्स काम करू शकतात. त्यामुळे आता जे लोक आर्ट एज्युकेशन घेत आहेत, त्यांना स्वतःला अपस्किल करून युआय डिझायनर म्हणून त्यांना पुढे जाता येईल. युएक्स डिझायनर होण्यासाठी मात्र तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती फक्त सायकोलॉजी मधनं येणार नाहीये, फक्त डिझाईन मधनं येणार नाही, फक्त टेक्नॉलॉजी मधनं येणार नाही, पण ते त्या तिन्ही विषयांमधनं येणारी आहे. आता युएक्स साठीचे वेगळे कोर्सेस निर्माण झालेले आहेत. म्हणजे गुगलचा पण कोर्सेरावर युएक्सचा कोर्स आहे, तो करता येईल. ऑनलाईन कोर्सेस बरेचसे आहेत. इव्हन आता मुंबईमध्ये जर बघितलं तर ह्युमन फॅक्टर्स इंटरनॅशनल म्हणून HFI म्हणून एक संस्था आहे, अमेरिकन कंपनी आहे ती. तर ती ट्रेनिंग देते त्याच्यामध्ये. मला वाटतं डिझाईन बोट म्हणून एक आहे, त्यांचं एक आहे. असे बरेच कोर्सेस आहेत. तर ते मायमी ऍड स्कूल कोर्स एक घेतं, पण त्याच्या पोर्टफोलिओ कोर्स मधला तो एक भाग आहे. तर असे कोर्सेस अवेलेबल आहेत, ते करावेत. आणि आत्ता हे क्षेत्र तसं नवीन असल्यामुळे तुम्हाला अनुभव
हा सर्वात जास्त शिकवतो. त्यामुळे कोणी जर समजा एखादा ऍप करणार असेल, वेबसाईट करणार असेल, तर त्याला मदत करायला सुरुवात करा. ती स्ट्रॅटेजी द्यायला सुरुवात करा. याच्याबद्दल वाचा, असं मी त्या नवीन मुलांना सांगेन. की जे लोक UX शिकवतात ते सुद्धा स्वतःचं शिक्षण पद्धती जी आहे ती दरवर्षी बदलतात. म्हणजे काही वर्षांपूर्वी सिरी नव्हतं. काही वर्षांपूर्वी AI नव्हतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जशा जशा येतात त्या पद्धतीने युजर एक्सपिरियन्स पण बदलतोय. म्हणजे एक साधं उदाहरण घेतो मी. युजर एक्सपिरियन्स जिथे शिकवतो तिथे मी एक एक्सरसाइज सांगायचो की उद्या 4 वाजता कॉफी ब्रेक आहे, असं कॉफी अपॉइंटमेंट एक हे करा की सौरभ बरोबर कॉफी प्यायला जायचं. तर ते तुम्ही जेव्हा सेट करताय कॅलेंडरमध्ये तेव्हा तुम्ही लिहून ठेवा की किती स्टेप्स घ्यायच्या. तर लोकली लिहायचे 12 स्टेप्स 13 स्टेप्स, आणि दॅट वॉज अन एक्सरसाइज इन युजर फ्लो. हा त्यातला एक शिक्षणाचा विषय आहे त्याच्यातला. तर एक सिरी आल्यानंतरची गोष्ट, सगळ्या जणांनी लिहायला सुरुवात केली. एकाने फक्त फोन घेतला आणि म्हणाला, सिरी सेट अन अपॉइंटमेंट फॉर टुमॉरो 4 PM कॉफी विथ सौरभ. झालं काम. त्या क्षणी मी तो एक्सरसाइज देणं बंद केलं. त्याचा अर्थच नाही काही. सो असं धरा की हे पण ही शिक्षण पद्धती सुद्धा दरवर्षी बदलणारी आहे. त्यामुळे जिथे तुम्ही जाल ते शिक्षण पुरेसं असणार आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. उत्क्रांत होणारं क्षेत्र आहे. त्यामुळे ऑब्झर्वेशन हवं, हम्म. वाचन हवं स्वतःचं, जे बरेचसे लोक आजकाल करत नाहीत. हम्म. बघणं हवं, आणि अनुभव घेणं हवंच हवं. तुम्ही जितकी ऍप्स वापराल त्यातले बारकावे तुम्ही जाणून घ्याल की हे असं दरवेळेला विचारायला पाहिजे या मुलांनी की हे असं डिझाईन का केलंय, हा ॲरो असा का आहे, याच्या मागे कारण काय आहे, फक्त UIचं कारण आहे का UXचं कारण आहे, हे बघत राहणं हे महत्वाचं आहे. तुम्ही या क्षेत्रांच्या प्रेमात पडल्याशिवाय या क्षेत्रात येऊ नका. हम्म. कारण हे खूप खडतर आहे आणि खूप आनंददायक आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ त्याला द्यायला हवा. आणि Correct. आजकालची मुलं मला अनेक गोष्टींना थोडा थोडा वेळ देताना दिसतात. तसं करणं जरा थांबवायला पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये खरंच सखोल अभ्यास केल्याशिवाय त्याच्याकडे करिअर म्हणून बघता कामा नये. हम्म. सो या बाबतीत तर मी म्हणेन की ऑब्झर्वेशन इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग युजर एक्सपिरियन्स. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सौरभ सर. आपण खूप छान चर्चा केलीत आणि आम्हाला युजर एक्सपिरियन्स बद्दल, या डार्क सायकॉलॉजी बद्दल, कशा आपल्या विचारांचा, आपल्या निर्णयांचा वापर करून आपल्याच खिशातनं पैसे घेऊन पैसे बनवले जातात ऍट अ कॉस्ट ऑफ कन्व्हिनियन्स. म्हणजे त्यातनं आपल्याला काहीच मिळत नाहीये का, तर तसं नाहीये. दॅट युजर किंवा कन्झ्युमर किंवा कस्टमर is also getting something. It is a transaction, हो. definitely. But retaining that transaction again and again and again is what happens. कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू हवी. Correct. त्याला एकदा मला काही गोष्ट विकायची नाही, त्याला परत परत विकायची. तरी परत परत माझं ऍप वापरावं असं वाटत असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. मंडळी, तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल हे देखील कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.